हरिओम. त्रिविक्रम योगिक क्रियाज अँड हिलिंग अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज रेकीचा आपण तिसरा दिवस शिकतोय. दीक्षानंतर कशी रेकी वापरायची. आपण पाण्यापासून, कारण आपला जन्मच माणसाचा आणि या मनुष्याचा आणि या सृष्टीचा पाण्याच्या निर्मितीपासून झालेला आहे. पाण्यातून पहिलं देवाची निर्मिती झालती आणि जीवांचीही निर्मिती झालती. मासा हा पहिला जीव. त्याचप्रमाणे देवाचाही पहिला अवतार मत्स्य अवतार होता आणि माणसाच्या शरीरात पाणीच जास्त असतंय. प्राण्यांच्या शरीरात पाणीच असतंय. सगळ्यांच्या शरीरात पाणीच जास्त असतंय. म्हणून पाणी हे मूळ आहे. आपण पाण्यापासून रेकीची सुरुवात करूया. आता तुम्ही रेकीद्वारे आपली हेल्थ, हे पाणी तुम्ही जे आत्ता जे पाणी चार्ज करून पिणार आहेत, हे पाणी तुम्हाला हेल्दी ठेवल. हे पाणी तुमच्या विचारांमध्ये बदल करेल. हे पाणी तुमच्या आचारांमध्ये बदल करेल. हे पाण्याने तुमच्या म्हणजे शरीरामध्ये जे आजार असतील ते हील होतील, उपचार होतील त्याच्यावरती. या पाण्याने तुमच्या इतर नातेवाईकांना, तुमच्या घरातील आपले सहकार्य असतील, आपले घरातील नातेवाईक असतील, त्या सगळ्यांना पाण्याने आपण कसं बरं करू शकतो, हील करू शकतो त्यांना. त्यांना बरं करण्याकरता, ताकद वाढवण्याकरता, ग्लुकोज सारखी एनर्जी वाढवण्याकरता, सलाईन सारखी एनर्जेटिक करण्यासारखा आणि फिल्टर म्हणतो ना, विराट कोहली कसं पाणी पितो, त्या टाईपचं पाणी कसं आपण पिऊ शकतो, हे तुम्हाला आज शिकवणार आहे. तर आपल्यासोबत आपण पाणी आणलेलं आहे. थोडंसं 2 घोट पाणी पिऊन घ्या अगोदर. आणि शांतपणे पाणी प्यायचं, हळूच पाणी प्यायचं, शांत प्यायचं. एकदम गट नाही प्यायचं. तुम्हाला काय कापायचं नाही नरड तुमचं, की कोंबडा धरलाय त्याच्यात पाणी ओतलंय तर प्याला तर बरं आहे, नाही तर असं नाही. हळू प्या. ठीक आहे. हं. पाणी पिला ठीक आहे. आता काल तुम्हाला रेकीला कॉल करायला शिकवलंय. दीक्षा दिली आहे सगळ्यांना, बरोबर? आता हात वरती करा. हे ब्रह्मांडीय ऊर्जा, हे रेकी ऊर्जा, हे माझ्या कुलदेवता ग्रामदेवतेची ऊर्जा, हे त्रिविक्रमाची ऊर्जा, दत्तगुरूंची, स्वामी साईंची, विठ्ठलाची, पांडुरंगाची ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हे ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हे ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. कारण की मला माझ्यासाठी पाणी चार्ज करायचं आहे. त्या पाण्यामध्ये मिनरलचं प्रमाण समतल करायचं आहे, समान करायचं आहे. त्याचबरोबर पाण्याने माझं शरीर ऊर्जावान व्हावं आणि माझ्यात जे काही त्रास असतील, शारीरिक त्रास, वेदना असतील किंवा इतर काय त्रास असतील, ते सगळे दूर व्हावेत. ते त्रास दूर व्हावेत, हिलिंग व्हावे पाण्याने माझ्या शरीराची. त्यासाठी मी कॉल करत आहे. आता आपलं पाणी घ्या. ग्लास डाव्या हातावरती ठेवा. डाव्या हातावरती ग्लास ठेवा आणि उजव्या हातावरती उजवा हात ग्लासाच्या वरती ठेवा. ठेवा आणि बोला, हे ब्रह्मांडीय ऊर्जा, हे पाणी जे आहे ते अगोदरच ऊर्जावान आहे, पवित्र आहे. परंतु हे ब्रह्मांडीय ऊर्जा, तू ही पवित्र आहेस आणि तुझ्या पवित्र ऊर्जेने, तुझ्या दिव्य ऊर्जेने माझं पाणी ऊर्जावान कर, ऊर्जावान कर, ऊर्जावान कर. या पाण्यात जे आवश्यक मानवी शरीराला आवश्यक घटक असतात ते सर्व घटक ॲड कर. त्यामध्ये इन्क्लूड कर, ऊर्जावान कर. या पाण्याने माझं संपूर्ण शरीर, मन, बुद्धी, प्राण हील होऊ दे. या पाण्याचा उपयोग शरीराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, कणात जाऊन शुद्धता माझ्यात पसरवण्याकरता होऊ दे. माझ्यातले सगळे आजार बरे होऊ दे. मला हील होऊ दे या पाण्याने पूर्णपणे शरीर माझं, मन, बुद्धी, शरीर आणि सर्व शरीर संतुलित होऊ दे. शरीरातील सगळी नकारात्मक ऊर्जा दूर होऊ दे या पाण्याने. शरीरातील सगळी नकारात्मक ऊर्जा दूर होऊ दे आणि मला हील होऊ दे, हील होऊ दे, हील होऊ दे. आता मनात म्हणा, या पाण्याने माझं संपूर्ण इंटेन्शन टाका पाण्यामध्ये. या पाण्याने माझं शरीर हील होत असून मी निरोगी पूर्णपणे होत आहे. माझ्यातले सगळे पेन्स दूर होत आहेत. वेदना सगळ्या दूर होत आहेत माझ्यातील. माझे सगळे आजार दूर होत आहेत.
मी ऊर्जावान होत आहे. माझ्या शरीराची या पाण्याने ऊर्जा वाढत आहे. माझ्या शुद्धता पसरत आहे, पावित्र्य पसरत आहे पाण्याने. हा तसाच धरा पिरॅमिडसारखा. काल कसं शिकवलंय पिरॅमिडसारखं धरायचं छानपैकी. आता फील करा तुमच्या हातातनी डोळे बंद करा आणि फील करा, की ईश्वराचा सर्वोच्च प्रकाश आकाशातून कल्पना करा, की त्या पाण्यामध्ये जमा होतोय. ते पाणी ऊर्जावान होतंय. पाण्याचा एकदम गोल्डन असा कलर झालेला आहे. ईश्वराचा आशीर्वाद आहे, परमात्म्याचा आशीर्वाद आहे त्या पाण्याला, जलाला. 5 वेळा ओम म्हणा आता पाण्यावरती. ओम. 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 हरी ओम. Thank you so much. Gratitude. Reiki Urja. Thank you so much. Gratitude. Love you, Reiki Urja. Thank you so much. Love you, Reiki Urja. Gratitude. सर्वांना धन्यवाद. आता ते पाणी हात घ्या आणि एक घोट प्या. पिऊन बघा त्याचा. एक घोट पाण्याचा पिऊन बघा. हळूच प्या. जिभेवरती सोडा. पाणी चावल्यागत प्यायचं आणि जेवण पाण्यागत करायचं. नेहमी लक्षात ठेवा. आता तुम्हाला काय जाणवतोय का तुमच्या टेस्टमध्ये फरक? तुमच्या त्या पाण्यामध्ये फरक जाणवतोय तुम्हाला? कमेंट बॉक्समध्ये टाका काहीतरी येस, नो, चांगलं, वाईट किंवा माईक ऑन करून सांगा तुम्ही, की सर हो जाणवलं काहीतरी आम्हाला. तर हं, हॅलो, पाणी गोड हं. लागते. ओके. बघा किती छान अनुभव आहे. पुढे बाकीचे? हो सर, आधी हो पिलं त्या सर. पाण्यात आणि याच्यात चेंज झालेला जाणवतोय. आणि सर थंड वाटते पाणी खूप. मला पण सर गोड वाटतंय मी सर पाणी. आधी हो सर. मी पाण्यामध्ये आधी मला गोड वाटतं. हं. पहिलं मला प्यायलं पण तेव्हा गोड थोडं लागत मला होतं. थंड होतं माझं पाणी. आता मला ते असं वॉर्म फील होतंय. बघा. थंड वाटतं आणि गोड वाटतंय पाण्याची चव. मला पण गोड लागत होतं पाणी. खूप सुंदर अनुभव आहे तुमचा आणि आता यावरतीच आपण थोडंसं हां. पाणी झऱ्यातून आपण घेतो ना, नॅचरली वॉटरफॉल असतो, त्यातलं ज्या पाण्याची गोडवा असतो ना, तसं लागतं पाणी. खूप छान. छान लागलं. गोड लागतं पाणी सर मला पण. खूप सुंदर. चला. प्रत्येकाला समजलं पाणी कसं लागते, पाण्याची चव कशी चेंज झाली. दीक्षा हो घेतली सर. त्यांना नक्की जाणवणार पटकन, लक्षात ठेवा. ज्यांनी दीक्षा घेतली त्यांची एनर्जी पटपट काम करते, कारण त्यांची चक्र आपण ॲक्टिव्हेट केलेली आहेत. आता बघा, जे पाणी घेतलंय तुम्ही, या पाण्यामुळे किती फायदा होईल तुम्हाला? तुम्ही आजारातनी बरे होणार. आजारी माणसाला पाणी दिलं किंवा तुम्ही प्याला किंवा तुम्ही चार्ज करून दुसऱ्याला दिलं, तर त्या माणसाला फरक पडेल. लहान मुलांना चार्ज करून दिलं, कडकडे असली मुलं, तर ती शांत होतील. अभ्यास करत नसली, तर त्यांना अभ्यासाचं इंटेन्शन टाकून दिलं, तर ते अभ्यास करतील. नकारात्मक ऊर्जा असेल, तर नकारात्मक ऊर्जा निघू दे, नष्ट होते असं इंटेन्शन टाकलं, तर ती निघेल. म्हणजे तुम्हाला ग्लुकोज सारखं, सलाईन सारखं हे पाणी चार्ज करून जर पेलं, तर तुमचे सगळे इलनेस, आजार, म्हणतात ॲक्यूट आणि क्युअर सगळे डिजीज संपूर्ण जातील. मे बी तुम्हाला एकदम असे अनुभव येतील, की ते तुम्ही आणि ह्याच्यामध्ये कन्व्हर्ट करू शकत नाही तरमध्ये. इतके परफेक्ट एक्सपिरियन्स येतात ह्याचे. फक्त हे करावं लागतं. ठीक आहे. हे तुम्हाला 21 दिवस पाणी चार्ज करून प्यायचंय म्हणजे प्यायचंय. लक्षात आलं सगळ्यांना डेली रुटीनमध्ये आणि हे तुमच्यासाठीच प्यायचंय. एखाद्याचा रागीट स्वभाव असेल, तर मी शांत स्वभावाचा आहे म्हणायचं आणि पाणी प्यायचं. एखादा खूप ऐकत नसेल, तर त्यालाही तसंच की हा जर राग शांत झालाय, पाणी प्यायला द्यायचं त्याला, की हांडा चार्ज करून ठेवा अथवा टीप चार्ज करून ठेवा. तुमच्या हातातलं बाटल्या चार्ज करा. मुलांना बाटल्या चार्ज करून द्या. आजारी कोण असेल, तर त्यांना वॉटर चार्ज करून द्या. घरातल्या सगळ्यांची बुद्धी चांगली राहावी, भक्तिमय राहावी त्यासाठी चार्ज करून द्या. म्हणजे अशा पद्धतीने या वॉटरचा
वापर करू शकता आणि मल्टिपल वापर पुढे पुढे समजेल. ठीक आहे. तर पाण्याचं समजलं तुम्हाला पाणी किती इम्पॉर्टंट आहे, पाण्याची चव कशी चेंज होते आणि पाणी आपल्यामध्ये कशी ऊर्जा वाढवते. आलं लक्षात? आता कोणाला काय यामध्ये डाऊट? पाणी वॉटर चार्ज मध्ये हे वॉटर चार्जचं झालं. आता पुढे तुम्हाला करायचं आहे अन्न चार्ज. सेम प्रोसेस असते. तुमच्या ताट असेल, तुम्ही जे अन्न बनवताय अथवा स्वयंपाक करताय अथवा जेवण करताय. कुणाच्या घरी जेवायची इच्छा नसते, गेलं कधी कधी आपल्याला बळने खावं लागतं. कुणाच्या घरी चहा पिऊ वाटत नाही, बळने तिथं आपल्याला खावं लागतं, प्यावं लागतं. तर अशा बऱ्याच गोष्टी असतात. बाहेर खायची इच्छा नसते, ते आपण ऑटोमॅटिक जबरदस्तीने खात असतो, इच्छा नसते, पर्याय नसतो. किंवा आपल्या घरातली लोकांना आजारी असेल कोण, त्यांना आपल्याला अन्नच द्यायचंय काही. त्याचप्रमाणे बाकीची जी लोक असतील, त्यांना तुम्हाला अन्न चार्ज करून द्यायचंय. त्यांचं मनामध्ये शुद्धता पसरवायची. या सगळ्या गोष्टींना आपण याचा वापर करतो. एखादा आजारी असल्याबरोबरच लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत याचा वापर होतो. एखाद्याची बुद्धिमत्ता वाढवायची, विसरभोळेपणा आहे तो करायचा आहे. तर यासाठी याचा वापर होतो. ठीक आहे. तर हे जे चार्ज करता पाणी आपण याचा वापर अन्नाचा वापर जसा पाण्याचा केला तसाच वापर करायचा आहे डेली रुटीन मध्ये. अन्न हे तुमचं मन बनवतं आणि अन्नाला शुद्ध करून जर तुम्ही ग्रहण केलं, विटॅमिन्स, प्रोटीन्स आणि ज्या तुमच्या शरीरामध्ये कमतरता असतात त्या भरून काढायचं काम अन्न करत असतं. आणि आता तुम्हाला ह्याला चार्ज करायचंय. मग तुमच्या घरात जे काय असेल अन्नाचं म्हणजे शिल्लक, तर तुम्ही त्याचा वापर करायचा आहे. तुमच्या हातात तुम्ही जे खाताय ते अन्न आहे, त्याला तुम्ही आणा, तुमच्या समोर ठेवा. काही असेल तुमच्याकडे, भाकरी असेल, दुसरं काय असेल किंवा काय फ्रूट सोडून दुसरं काय असेल ते घ्या आणि त्याच्यावरती रेकी द्यायची आपल्याला अशीच 5 मिनिट ते 2 मिनिट. आणि तो अन्न खाताना काय फील येतो हे चेक करायचंय आपल्याला. आपलं मन कसं चेंज होतंय, आपल्या शरीरामध्ये काय बदल जाणवतात, त्या अन्नात कसा गोडवा येतोय, अन्नाचा तिखटपणा कसा जातोय किंवा मीठ कमी असेल तर मिठाचं प्रमाण कसं संतुलित होतंय. अशा अनेक गोष्टींचं प्रमाण संतुलित कसं होतंय. तिखट असेल, विषारी असेल की विषाचं प्रमाण कमी होतं. कुणाची नकारात्मक भांडणं झालेले असतात घरी, ते अन्न खातो त्यातलं त्यांचं मनातलं विष उतरलेलं असतं त्या अन्नामध्ये कुरकुरीचं. ते अन्नातलं विष निघून जातं किंवा त्या अन्नामागं काय इंटेन्शन असेल चुकीचं, कोणी काय खायला देत असेल ते त्यातलं जे म्हणतो ना विषारी ते निघून जातं. अशा अनेक गोष्टी असतात, की आपल्याला इंटेन्शनली किंवा कोणीतरी जाणून-बुजून आपल्यासोबत खाण्यातून काय देतं, त्या गोष्टी आपल्याला काढायच्या असतात. म्हणजे ते अन्न प्युरिफाय करायचं असतं, शुद्ध करायचं असतं आणि ग्रहण करायचं असतं ऊर्जावान करून. जेणेकरून आपल्यावरती चांगला परिणाम होईल. ठीक आहे? तर आपल्या हातात जे काय अन्न आहे ते समोर ठेवा आणि 3 वेळा म्हणा, रेखी ऊर्जा प्रवाहितो, प्रवाहितो, प्रवाहितो. कारण रेखी ऊर्जा प्रवाहितो, प्रवाहितो, प्रवाहितो. रेखी ऊर्जा प्रवाहितो, प्रवाहितो, प्रवाहितो. कारण की माझं अन्न प्युरिफाय करायचंय, शुद्ध करायचं आहे, शुद्ध करायचं आहे, शुद्ध करायचं आहे, पवित्र करायचं आहे. त्याचा संतुलित करायचा आहे अन्नातील ऊर्जा संतुलित करायची आहे, असं म्हणा. आणि त्याला म्हणा की या अन्नाला ब्रह्मांडीय ऊर्जा चार्ज कर, ऊर्जावान कर आणि प्युरिफाय कर आणि सगळ्या गोष्टी संतुलित कर, ज्या की माझ्या शरीराला आवश्यक आहे. आणि अन्नावरती असा पिरॅमिड सारखा हात करून ठेवा. जवळ न्या, लांब नीच कर नका. असं घास खाता का का कुठं लांब ठेवता 5-10 फुटावरून असं उचलून खाता का? जवळ ठेवा ना हात जरा. आपल्या रेकीच्या हिलिंग मध्ये 3 बोटाचं अंतर पाहिजे किंवा 4 बोटाचं डिस्टन्स नाही. आपलं अन्न असेल तर त्याच्यावर 3 बोटं 4 बोटं वर ठेवायचा हात इंच. माणसाच्या शरीरावरती बी डायरेक्ट हात ठेवायचा नसतो. त्या 3 ते 4 बोटाचा डिस्टन्स ठेवायचा, नेहमी लक्षात ठेवा. बघा ज्याच्याकडे अन्न आहे त्यांनी चार्ज करा आणि त्याला ऊर्जावान करा. मग तुमच्याकडे लाडू असेल, काय भेळ असेल, फरसाण असेल, काय बी असेल ते चार्ज करायचा प्रयत्न करा. चपाती असेल, भाकरी असेल, भात असेल, घ्या ट्राय तर करून बघा. कारण की बघा, आयुष्यात जो प्रयत्न करतो तो यशस्वी होतो. म्हणजे तुम्हाला सगळं दिलंय, तुम्ही त्याचा नाही आता उपयोग केला तर काय उपयोग आहे? हम्म. म्हणजे तुमच्याकडे हातपाय दिले, डोळे दिले, शरीर दिले देवाने. त्याचा जर उपयोग केला तर आपण कुठेतरी भरारी घेऊ शकतो. म्हणजे आपल्या दारात गाडी आहे. पण ती दारात लावायला गाडी आहे का? आपल्या इथं देशात विमानं खूप आहेत. मग ते काय त्या छान दिसतात, चांगली विमानं आहेत म्हणून ते काय फक्त ते इथं ठेवायचे आहेत का त्या ह्याच्यावरती त्या रूटवरतीच, विमानतळावरतीच नुसती उभी करून ठेवायचेत का?
नाही ना, ती रिस्क घ्यावीच लागणार आहे. काही असलं विमानं चांगली दिसतायत म्हणून ते हवेत उडवणार नाही का? उडवावीच लागणार आहेत. शरीर चांगलं आहे, नुसतं बसवून ठेवणार का? त्याला कामं करायला लावले. त्याचा उपयोग झाला पाहिजे. त्याचं जे काय त्याचा गुण आहे, त्याचा उपयोग करता आला पाहिजे. आपल्या प्रत्येक गोष्टीचा, शरीराच्या अवयवाचा उपयोग केला पाहिजे. त्या गुणांचा उपयोग केला पाहिजे. जो उपयोग करत नाही, तो गंजून जातो, सडून जातो. जो उपयोग करतो तो पुढे जातो. हे तर प्रत्येक गोष्टीचं तत्व माहिती आहे. अन्न हे असेल नुसतं ठेवलं तर ते नासून जातं, सडून जातं. खाल्लं-पिल्लं तर ते शरीराच्या उपयोगाचं आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे या दुनियेतली प्रत्येक गोष्ट बनली ती यूज करायला बनली आहे, चांगल्या कामासाठी. मग अन्न असेल, पाणी असेल आणि कुठलीही आपलं स्किल असेल, त्याचा वापर नाही केला तर त्या स्किलला काय गंज चढून जातो. आता एआयची दुनिया आली. नट खोलत बसून उपयोग आहे का नुसता? आता नवीन सगळ्या टेक्निक आल्या. मग या गोष्टीचा वापर करणं गरजेचं आहे. आता बघा, अन्नाला चार्ज केलं तुम्ही, ते अन्न खाऊन बघा तुम्हाला कसं लागतं. चार्ज करून बघा. केलं का? जरा खाऊन बघा. चांगलं लागतंय, गोड लागतंय, चव बदलली आहे, की त्याचे दररोज खाता त्यापेक्षा आज काहीतरी वेगळी टेस्ट लागते. कसं लागतंय ते तुम्ही बघा एकदा. आणि मलाही सांगा, की सर आज असं वाटलं, आज तर तसं वाटलं. तुमचा अनुभव ऐकायला खूपच छान वाटेल मला. हॅलो. हं? सर खूप चवदार हं. लागतंय. खूप मीठ टेस्टी नसताना लागते. सुद्धा हे सलाड चार्ज करून छान लागतंय सर. हं. फरक जाणवतोय सर. फरक हं. जाणवतोय. वेगळी चव लागते. हं. आपण डेली म्हणजे एरवी खातो. चव हं. लागते सर. बघा, किती छान. आणि सर एक सांगायचंय, ते हं. खाताना आपल्याला समाधान मिळतं. म्हणजे हे खातोय तर आपल्या मनाला असं शांत वाटतं. छान भात वाटतं. गोड लागत होता सर. व्हेरी गुड. भात बघा, खाल्ल्यानंतर गोड लागत होतं. तुम्ही जर प्रॅक्टिस केलं छोटंसं, आपण तेवढा 5 मिनिट वेळ दिला नाही. 1-2 मिनिटामध्ये चेक केलं फक्त. तर अन्नामध्ये किती बदल झाला बाळांनो? की तो आपल्याला कधीच आपण विचार बी करत नाही, की अन्न असं बी असतंय किंवा याचा बदल होऊ शकतो किंवा यात बदल करता येतो. ऊर्जेचा खेळ तसे असतात. तुम्हाला जेवढी ऊर्जा वापराल चांगल्या कामासाठी, तेवढंच आपल्याला भारी वाटतं आणि आपल्या जीवनामध्ये बदल होतात. ठीक आहे. आता हे अन्न जर बघा तुम्ही विचार करा आपल्या आजारांसाठी माझ्या शरीरातले आजार दूर होऊ दे, इंजेक्शन टाकलं तर आजार बरे होणार. एखादा आजारी पेशंट असला, त्याला वीकनेस असला, त्याला त्याला खाऊ द्यायचंय तुम्हाला, ज्यूस देताय, अन्न देताय, त्याला चार्ज करून दिला, तर त्याचं शरीर किती रिकव्हर होईल पटापटा. आपली मुलं असतात, अभ्यास करत नाहीत, काय खेळतात, मोबाईल बघतात. त्यांना चार्ज करून दिलं, तर त्यांना मोबाईल बघायची तर सवय सुटेल. तर ते चार्ज केलं व्यवस्थित, तर त्यांना बुद्धिमत्ता चांगली काम करेल. त्यांना जे गरजेचं आहे त्या गोष्टी करतील. म्हणजे त्यांचं मन परिवर्तन ऑटोमॅटिक एनर्जी करायला लागेल. मन एक एनर्जीच आहे. रेकी एक एनर्जीच आहे. काट्याने काटा काढावा लागतो आणि दोन्ही काटे टाकून द्यावे लागतात. बरोबर? सगळं सरळ ठेवायचे. म्हणजे असा कुठलाही तुम्हाला त्रास असेल, कुणाच्या घरी गेलात किंवा कुठं बाहेर गेलात, तो एखादी व्यक्ती खायला देतोय कुठली, तुम्हाला इच्छा नसते, पण ती खावी लागते त्याच्या घरी. मग तुम्ही मनातली मनात असं थोडा एक वेळ हातात धरली ती वस्तू आणि त्यातली मनातून म्हणला, की यातलं विषारी घटक निघून जाऊ दे किंवा ह्यांचं इंटेन्शन निघून जाऊ दे. तर किती भारी होईल रे! चालता बोलता आपल्याला कुठला धोकाच नाही ना. चालता बोलता आपण एक असं मशीन घेऊन फिरतोय, अशी शक्ती घेऊन फिरतोय, की आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही आणि खात्रीशीर मशीन रिझल्ट देणारी. एक वेळ गोळी काम करायची नाही एखादी फसवल, पण ब्रह्मांडीय ऊर्जा कधी फसवणार नाही. ईश्वर कधी धोका देत नाही. सगळे धोका देतील जीवनात तुम्हाला, पण देव कधी धोका देत नाही. देव सगळ्याच्या सोबत असतो काळावेळानुसार. ठीक आहे. आपण जेवढं करतो परिश्रम घेतो त्यानुसार. तर हे जर तुम्ही विचार केलं, असं जर अन्न बनवलं, असं जर खाल्लं, तर किती फायदा होईल रे? किती होईल का नाही बाळांनो? बघा, छोटीच गोष्ट आहे. मी फक्त तुम्हाला ते वापरायची कशी सांगितली. ऊर्जेचा वापर. म्हणून जाणून माहिती घेऊन उपयोग नाही. या ऊर्जेच्या खेळामध्ये जाणून घेणं आणि या ऊर्जेचा वापर कसं करणं परफेक्टली हे इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट आपली केस गळतात. काय होतं? तर आपण केसांवरती कसा किंवा कोंडा होतो, ढेकूण होतात कुठं घरात
पाली होतात, काय होतं तुम्ही धरून चाला तुमच्या घरात. आता मी मल्टिपल सांगतो त्या गोष्टी. आता बसलाय तुम्ही, धरून की तुमची केस बळकट करायची किंवा कोंडा झालाय किंवा उवा झाल्यात काढायच्यात. बसा. म्हणा रे की ऊर्जा प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. माझी केसाची मुळं मजबूत कर, मजबूत कर, मजबूत कर. आणि असा पिरॅमिड सारखा हात धरा. रेखी ऊर्जा प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. माझी केसांची मुळं मजबूत कर, मजबूत कर, मजबूत कर. आणि फील करा केसांमध्ये काय होतंय. केसांची मुळं मजबूत कर, ऊर्जावान कर. माझे केस गळायचे थांबून दे. केसांना जे पोषक तत्व आवश्यक आहे ती सगळी पोषण तत्व मिळू दे. डोक्याला जे ट्रेस एन्झायटी टेन्शन येतं ते सगळे ट्रेस एन्झायटी टेन्शन निघून जाऊ दे. माझं डोकं शांत आणि कूल माइंड राहू दे, काम राहू दे एकदम. चांगले विचार येऊ दे, वाईट विचार नष्ट होऊ दे माझ्या डोक्यातले. जाणवतंय काहीतरी ओढल्यासारखं ताणल्यासारखं केसामध्ये चेंज. डोक्यामध्ये काहीतरी एनर्जी जाते जाणवते का या हातून बोटातून इथल्या भागातून काहीतरी आपल्या शरीरात प्रवेश करते डोक्यामध्ये आणि तिथे हील करते जाणवतंय. बघा जाणवतंय का नाही. हो. प्रतीक्षा कदम व्हेरी गुड. बघा प्रत्येकाला काय नाही काय जाणवत असेल. म्हणजे आपण रेकीने काय काय करू शकतो. केसांसहित आपला शॅम्पू चार्ज करू शकतो. अंघोळीचं पाणी चार्ज करू शकतो. आपण अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून ते चार्ज करून टाकलं तर आपला ओरा क्लीन करू शकतो. किती सोपं आहे. गोमूत्र चार्ज करून टाकू शकतो. आपण अंघोळ करताना ओरा हे करताना क्लीन करत असताना. जिथं जिथं त्रास होतो, खूप विचार करत असाल तर डोकं दुखतं, डोक्याला खूप ओढ ताण होते, डोक्याला ताण पडतो. रिकव्हरी व्हावी लागते तुमच्या डोक्याची. जे किती सोप्या पद्धतीने आपण रेकीचा वापर होतो आणि रेकी किती काम करते, किती वेळात तुम्हाला काम करते जाणवते, लगेच करते का नाही. गोळीच्या स्पीडपेक्षा किती एनर्जी फास्ट काम करते. तुम्ही लेव्हल 1च शिकत आहात. पहिल्या लेव्हलमध्ये तुम्हाला मी एवढं सांगतोय, एवढ्या फास्टमध्ये रिझल्ट येतोय. तर लेव्हल 2 मध्ये, 3 मध्ये, 4 मध्ये किती रिझल्ट येतील फास्ट विचार करा. किती फायदा होतोय हे विचार करा तुम्ही. म्हणजे तुमच्या असतील, घरातला शॅम्पू चार्ज केला तर किती फायदा होईल. प्रत्येक गोष्ट तेल चार्ज केलं तुम्ही तुम्ही तुमच्या घरातल्या डोक्याला लावायचं आणि ते लावलं किती फायदा होईल. म्हणजे इथं फक्त फायदाच फायदाच आहे आणि माणसाला काय पाहिजे फायदाच पाहिजे तुम्हाला. मग तुम्ही तुमचा फायदा किती करून घेऊ शकता याचा वापर करून विचार करा. मी अन्न सांगितलं, पाणी सांगितलं. आता तुमचं ब्युटी पार्लर आहे किंवा दुकान आहे, ब्युटी पार्लर आहे धरून चाला. आणि त्या ब्युटी पार्लरमध्ये लोक येत आहेत खूप आणि ती क्लायंट तुमचा बेस वाढावा किंवा लोकांना चांगले रिझल्ट यावे, लोकांचे पिंपल्स जावे, गोरी व्हावी, त्यांना समाधान वाटावं, तुमचा स्पर्श चांगला वाटावा. तिथे वारंवार तुमचे क्लायंट तुमच्यामध्ये यावेत. तुमचं सलून असेल, काय असेल. तर शेवटी तुमच्या हाताची बी भाषा असते प्रेमाची काम करताना. म्हणजे पेनाला प्रेमाने पकडलंय, कातर प्रेमाने पकडली एखाद्याचं तुम्ही फेशियल करताय तर त्या प्रेमाने तुम्ही त्याच्या चेहऱ्यावरती जी काय फेशियल लावता तर ते पण त्यासोबत एनर्जीचा वापर केला तर समोरच्या माणसाला रिझल्ट तितकेच पटकन येतात. म्हणजे एखादी व्यक्ती अशी येते की मी सगळे फेशियलला कटळले, सगळे क्रीम लावल्या, फेअर अँड लवली लावली, ती टीव्हीतलीच बाय फक्त गोरी झाली, बाकी काय आम्ही नाही झालो. सगळे फेशियल वापरले, पण काय फरक पडेल माझ्या पिंपल जाईना, अमुक होईना, तमुक होईना. पण तुमच्यापाशी आली आणि तिचे पिंपल्स कमी झाले, तिला रिझल्ट आला, तर तुमच्या पसल्या क्रीम तिला विशेष वाटतील. तुम्ही रेखीचा वापर कराल, पण तुमच्या पसलं साहित्य विशेष वाटेल तिला आणि ती तुम्हाला कधीच सोडणार नाही. ती कोण असेल क्लायंट तुमची. समजते का तुम्हाला? म्हणजे तेवढं रिलॅक्सेशन त्यांना कोणी देऊ शकत नाही रिझल्ट. म्हणजे अनेक आयुर्वेद वापरलं, अनेक मेडिसिन्स वापरल्या, कंटाळतात लोकं. त्याने काय फरक पडत नाही.
मग असे प्रकार किती भरपूर लेडीजला असतात पिंपल्सचे वगैरे. आणि तुम्ही जर एकाच ह्याच्यामध्ये रिझल्ट दिला त्यांना, दुसऱ्या दिवशी तुमचे याचे पिंपल्स सगळे बसले आतमध्ये, पुन्हा निघून गेले सगळे, टॉक्सिन्स निघून गेले त्यांच्या चेहऱ्यातले, आणि त्यांना फरक पडला, तर ते तुमचं किती वेळा नाव काढतील, मी तिथून करून आले तेव्हापासून मला पिंपल्सच आले नाही. आहे की नाही? आणि त्यासोबत सिम्बॉल बिंबॉल शिकलं तर किती रिझल्ट येतील, तुमच्या क्लायंट बेस वाढेल. तुम्ही तुमच्या धंद्या पाण्याला जे काही धंदा असता स्पर्शाचा असेल त्यात तुम्ही उपयोग करू शकता. तुम्ही मसाज थेरपीचा वापर करत असाल त्यात तुम्ही याचा वापर करू शकता आणि रिझल्ट देऊ शकता तुमच्या कामामध्ये. तुम्ही डेलीचे व्यवहार करत असताल, त्या व्यवहारामध्ये पैशाला चार्ज करून पैसे समोरच्याला दिले आणि तुम्हाला परत पैसे मला जे काही चार्ज केले ते माझी पैशाची एनर्जी वाढू दे, माझ्याकडे परत येऊ दे म्हणला, तर ते पैसे तुमच्याकडेच आकर्षित होणार ना तुमच्या एनर्जीकडे. कारण तुम्ही एनर्जी दिली, तुमची एनर्जी आणि पैशाची एनर्जी सेम आहे. ते त्या व्यक्तीकडे जाऊन पुन्हा तुमच्याकडे कुठल्या नाही कुठल्या कामातून मार्गातून येणार की नाही, हे लक्षात ठेवा. एनर्जी सगळ्या गोष्टीत काम करते, फक्त टेक्निक असतात, टूल्स असतात, वापरायची कशी, काय करायचं हे महत्वाचं असतं. इथं सगळे खेळ एनर्जी रिलेटेड असतं. समजलं? काम झालं की रेखी ऊर्जा डिस्कनेक्ट करायची, डिस्कनेक्ट 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 डिस्कनेक्ट. ठीक आहे. आता एखादं क्लायंट आहे, तुम्ही धरून चला की त्याचं महिला ब्युटी पार्लर करतात, बसले, तुम्ही ज्या काही क्रीम लावल्यात त्या सगळ्या क्रीम चार्ज करून ठेवायच्या पहिल्याच रेखीने. काय करायच्या? चार्ज करायच्या. दुसरी गोष्ट, ज्यावेळी त्यांना फेशियल करता त्यावेळी क्रीम लावत असता, त्यावेळी मनातली मनात म्हणायचं की रेखीव ऊर्जा प्रवाहितो प्रवाहितो प्रवाहितो. तिचा काय प्रॉब्लेम आहे तर ती सांगणार का नाही, वांग येतोय सारखा, किमान पिंपल्स येतात. मग सांगाय तिने सांगितलेलं, हा यांचे पिंपल्स दूर होऊ दे, यांचा वांग जाऊ दे, म्हणायचं, इंटेन्शन टाकायचं आणि यांना आराम मिळून दे चेहऱ्याला, आणि हे क्लायंट आपल्याकडे वारंवार येऊ दे आराम मिळून. कारण की फायदा होत असेल तर येणारच. त्यात आपण एक इंटेन्शन दिलं आणि त्यानंतर त्यांच्या तुम्ही फेशियल केला, तुमच्याकडे काय मशिनरी असेल त्याचं काय ते काय म्हणतात ते, त्यांना पेनिट्रेट केलं त्या मशीनने आणि त्या स्वरूपामध्ये तुम्ही मसाज केला, अमुक-तमुक केलं, तर त्यांना किती फायदा होईल. त्यांना छान वाटेल. त्यांचे पिंपल्स गेले, त्यांना आराम मिळाला ज्या त्या त्रासातून, त्यांना खूप छान वाटले, त्यांचे केस कापले तुम्ही, खूप केस सरळच राहिले, वाकडे-तिकडेच नाही झाले 8-10 दिवस, बाकीच्यांपेक्षा वेगळंच तुमचं रिझल्ट मिळाले. तर ती तुम्हाला किती फायदा होईल. आणि त्याला रेकी दिली, त्यांच्या डोळ्यावरती तुम्ही काकडी लावली, मग गपचीप रेकी दिली मनाने, यांचे पिंपल जाऊ दे, यांना आराम मिळू दे, यांना बरं वाटू दे, हा क्लायंट आपल्याकडे कायमस्वरूपी राहून दे, तर तो माणूस तुटेल का तुमच्यापासून? तुम्हाला वेगळी विद्या करायची, कुठलं तंत्र-मंत्र करायची काय गरज आहे का? साधा सरळ मार्ग. अशा अनेक मी मार्ग सांगत असतो. पुढे तुम्ही शिकाल तशी शिकवल क्लासमध्ये पुढच्या येणाऱ्याच. मग अशा गोष्टी पद्धतीने जर तुम्ही एखाद्याला हिलिंग दिलं चालता बोलता तुमच्या कामाच्या प्रोफेशनल लेवलमध्ये, तर प्रोफेशनल लेवल तर क्वालिटी सुधरेलच. प्लस तुमचंही नाव होईल, स्टेटस होईल, ऑटोमॅटिक मार्केटिंग व्हायला लागेल. हे लक्षात ठेवा. प्लस 4 क्रीम विकाय ठेवल्या, त्याचा रिझल्ट आल्यावर तुमच्या त्या 4-2 क्रीम तर मागणारच. मग त्याही क्रीम चार्ज करून दिल्या तुम्ही त्यांना आणि त्यांना आणखीन चांगले रिझल्ट आले, तर ती प्रॉडक्ट कुठून खरेदी करणार? तुमच्याकडेच येणार ना. शेवटी ब्युटी पार्लर म्हणजे फक्त फेशियल करणार आहे का केस कापणार आहे? अनेक प्रकार आहेत त्यात. मेहंदी काढून देणार तुम्ही, काय-काय करणार. मग तुमचं एक तुम्ही केलं तर त्यामध्ये दुसरं जातंय. धंदा असाच असतोय ना. लक्षात ठेवा. मग तुमच्या बिझनेसमध्ये कसा वापर करायचा हे फक्त मी ब्युटी पार्लरचं उदाहरण दिलंय. मग तुमचा कुठलाही बिझनेस असो, तुम्ही रिअल इस्टेटवाले असोत, तुम्ही कुठले एक मोठे कॉन्ट्रॅक्टर असोत, तुम्ही डॉक्टर असोत, तुम्ही काय बी असोत, डॉक्टरचे बी रिझल्ट यावे लागतात तेव्हा तिथं पेशंट उभा राहिले. नाहीतर कितीतरी MBA, BS झालेले घरी बसून आहेत. कितीतरी BMS वाले, BHMS वाले निवांत घरी बसून आहेत. ना स्वतःचं आहे, ना गव्हर्नमेंटमध्ये कुठे जॉब मिळतोय. त्यांची एनर्जी डिप्रेशनमध्ये जातात लोकं हे बी. मग त्या करण्यापेक्षा आपले जर रिझल्ट आले, आपण जर चांगलं काम केलं, तर आपण कुठं जाऊ शकतो रेकीच्या ऊर्जेचा वापर करून. आपले क्लायंट असतील, पेशंट असतील, आपण याचा प्रोफेशनमध्ये वापर करून व्यवहारात दररोजच्या किती तुम्ही तुमचे डील सक्सेस करू शकता, सेल्स सक्सेस करू शकता.
याची तुम्हाला प्रचिती येईल. तुमचं इन्शुरन्स असाल तुम्ही, इन्शुरन्स मध्ये किती फायदा करू शकता. बँकिंग मध्ये असाल, बँकिंग मध्ये किती फायदा होईल. अशा अनेक विद्यार्थी म्हणून असाल, शिक्षक म्हणून असाल, तुमचे जरी गतिमंद, मतिमंद विद्यार्थी असतील, किती लोकांना फायदा करून देऊ शकता तुम्ही या ऊर्जेचा. म्हणजे चालता बोलता समाजकार्य, समोरच्याचं भलं, प्लस 4 पैशाचा इन्कम सोर्स करण्याची सुबुद्धी ही इथं मिळते आपल्याला. म्हणजे सगळं बॅलन्स होतंय. आपण कुणाला लुबाडत नाही, कुणाचं घेत नाही, चांगलं करतोय. आलं लक्षात? प्लस आपली फॅमिली सिक्युअर करतोय. काय पाहिजे आणखी तुम्हाला? मग तुम्ही कुठलीही कला असो, कुठलंही तुमचं काय असो, कुठलंही एक्झिबिशन असो, कुठलंही तुम्ही अन्नपदार्थ बनवत असाल, हॉटेल असेल, काही असो, काहीही असो, गॅरंटीने सांगतो धंदा चाललाच पाहिजे. चाललाच पाहिजे म्हणजे एका जागेवर पुढं नाही. चाललं पाहिजे म्हणजे त्याचं गिराईक, कस्टमर बेस आणि त्याचं ओरिएंटेशन, क्रिएटिव्हिटी वाढलीच पाहिजे तुमची. क्वालिटी सुद्धा ज्या आहे त्या परिस्थितीतून. पण ते कधी? हे सर्व शिकला तर तुम्ही त्याला करू शकता. आपण रेकीमध्ये बघितलं अन्न, पाणी, वॉटर चार्ज हे समजलं. आता आपल्याला वाटतं की आपल्या शरीरात सर 7 चक्र असतं का? तुम्ही 7 चक्राचं सांगतो आणि ते कुठून बघायची आणि कसं बघायची. वाऱ्याला बघू शकत नाही. बरोबर? पाण्याला चव नाही. पाण्याला रंग नाही. एक वेळ चव सांगाल तुम्ही, व्हायचं असं लागतंय, गडूळ, अमुक-तमुक. पण रंग असतो का? रंगही नाही का? तसं रेकीला आपण बघू शकत नाही, पण फील करू शकतो. आपली चक्र. साधं चक्र बघूया तुमचं स्वादिष्टान चक्र. म्हणता ना तुम्ही तुमचे रिलेशनशिप, तुमचं आर्थिक गणित, तर तिथूनच बऱ्याचशा गोष्टी आनंद, सुख-दुःख किती बॅलन्स आहे बघू आपण त्यामध्ये. ठीक आहे? तर एकीला 3 वेळा कॉल करा हात वर करून. रेखी ऊर्जा डोक्यावर नका हात ठेवू. हात वर करायला. रेखी ऊर्जा हातामध्ये प्रवाहितो, प्रवाहितो, प्रवाहितो. रेखी ऊर्जा हातामध्ये प्रवाहितो, प्रवाहितो, प्रवाहितो. रेखी ऊर्जा हातामध्ये प्रवाहितो, प्रवाहितो, प्रवाहितो. कारण की माझं स्वादिष्टान चक्र बॅलन्स करायचंय. स्वादिष्टान चक्र बॅलन्स करायचं आहे. स्वादिष्टान चक्र ऊर्जावान करायचं आहे. आणि त्यातली नकारात्मक ऊर्जा नष्ट करायची आहे. आता तुमच्या स्वादिष्टान चक्र म्हणजे कुठं आलं? बेंबीच्या तिथं हात घेऊन जा. थोडासा बेंबीच्या समोर असा हात घेऊन जा. एक चेंडू पकडलाय, व्हॉलीबॉल माहितीये का व्हॉलीबॉल? तसा तुमचा हात करा बरं असा. व्हॉलीबॉल पकडलाय आणि असा व्हॉलीबॉल तसाच पकडलेला स्वादिष्टान चक्रासमोर न्या. तसाच धरा असा. मी कसा धरलाय आज्ञा चक्र असाच हात धरून स्वादिष्टान चक्रासमोर न्या आणि चेंडू आहे कल्पना करा. डोळे बंद करा, मान थोडी वर करा. आता स्वादिष्टान चक्रासमोर नेऊन आणि म्हणा, हे ब्रह्मांडीय ऊर्जा, हे रेकी आई, माझ्या स्वादिष्टान चक्राला ऊर्जावान कर, बॅलन्स कर आणि त्यातली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट कर, प्युरिफाय कर, क्लीन कर, क्लीन कर. स्वादिष्टान चक्र प्युरिफाय कर, क्लीन कर, क्लीन कर, क्लीन कर. आता फील करा हातामध्ये कशी एनर्जी जाते आणि पोटात काय होतंय तुमच्या नाभीपाशी बघा, ध्यान द्या. श्वास दीर्घ घ्या आणि पोटापाशी, बेंबीपाशी काय व्हायला लागतंय बघा आता तुमचं. खूप ऊर्जा खेचली जाईल त्या चक्रामध्ये. श्वास बी वाढतील ऑटोमॅटिक. झटके बसल्यासारखं होईल. आणि ज्यांचं बॅलन्स आहे त्यांना ऊर्जा फक्त गरजेची पुरती घेतली जाईल. बाकीच्यांना जाणवल पोट आत बाहेर होईल. ताठ बसा फक्त फील करायचं असेल तर. आणि हातामध्ये बघा गोल आकृती फील होते का आता? चक्र तुम्हाला जाणवतंय का हातामध्ये? दोन्ही हाताच्या मध्ये जो डिस्टन्स आहे, जे अंतर आहे, त्या अंतरामध्ये काहीतरी असल्यासारखं जाणवल बघा चक्रासारखं. पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करा. पल्लवी बाळा मान वर करायची असते. फील करा.
अख्ख्या जीवनात खेळ असतो चक्रांचा. 7 चक्र आहेत असे. एक तुम्हाला बॅलन्स सॅम्पल घेतलंय. अशी तुम्हाला डेली 7 चक्र तर बॅलन्स करायचीच आहेत बाळांनो. हे फक्त एका चक्रावरती सेम टाईप मध्ये 7 चक्र बॅलन्स करायचे असतात. तिथून पुढं अनाहत चक्रावरती मणिपूर चक्रावरती या. बेंबीच्या 3 बोटं वरती हात घ्या. तिथं मणिपूर चक्र क्लीन प्युरिफाय म्हणा. बॅलन्स मणिपूर चक्र क्लीन प्युरिफाय बॅलन्स बॅलन्स बॅलन्स. तिथं ऊर्जा फील करा. अशीच हळूहळू सगळ्या चक्रांवरती घेऊन यायची ऊर्जा. आता आपल्याला पुढचं शिकवायचंय त्यामुळे तेवढा वेळ आता वेळेअभावी आपण थोडस सांगतोय. तुम्हाला दिला अनुभव. आता तुम्हाला बाळांनो जाणवलं का रे बाबा तिथं काहीतरी होतंय त्या चक्राने म्हणजे तिथं काहीतरी आहे. आपण अगोदर मानत नव्हतो पण आता काहीतरी गोष्ट जाणवली त्या 2 हातांच्या मध्ये. असं हॅलो कोणाला कोणाला जाणवलं? सर, मला जाणवलं थोडंसं स्वादिष्टान चक्राच्या इथे एनर्जी म्हणजे खेचली जाते असं जाणवलं. बघा एनर्जी खेचली जाते म्हणजे यांचा तर मला पण यांच्या म्हणजे हाता हातामध्ये हॅपीनेस कमी आहे. व्हायब्रेशन खूप हम्म. जाणवत आहेत सर. हातातून मग एनर्जी एनर्जी तिथलं चक्र बॅलन्स एनर्जी नाहीये. जाते. चक्र बॅलन्स करणं गरजेचं आहे आणखी. तर हातामध्ये हेवीनेस जाणवते खूप जास्त. हो जाणवणार कारण त्या चक्रामध्ये रिलेशनशिप इश्यू असेल, पैशाचा इश्यू असेल, ठीक आहे. परत उष्णता मंथली पण पिरियडचा बी इश्यू जाणवतीये असेल सर. तो. हातामध्ये थोडीशी तिथं कसं हातात असतं खूप फ्री एखादी वाटत बाधा होते. भूत बाधा झाली, पिशाचं बाधा किंवा करणी बाधा कोणी खाण्यातून काय दिलं तर महिलांचं स्वादिष्टान चक्र बिघडतं जास्तीत जास्त. अपचन होतं. त्याचबरोबर पिरियड्स सगळे सायकल बिघडून जातं. ओटीपोटी दुखते, कंबर दुखते आणि सारखं पॅनिक राहतात आणि उत्साह राहत नाही अजिबात. ताकद अशी जान म्हणतो ना, जान निकल गई हिंदीमध्ये. असा प्रकार त्या व्यक्तींना होतो. तर त्यांना अशातलाच काहीतरी प्रकार असतो. ठीक आहे. हे जाणवतं सर, नेहमी मला जाणवतं. जाणवलं सर. ज्यांना हात एकदम जाणवतं त्यांच्याशी हातामध्ये रिलेटेड हे झालं, वजन पडल्यासारखं आणि हात जड पोटामध्ये पण वाटतात काहीतरी जास्त. झाल्यासारखं झालं. मग ते त्या रिलेटेड असतं. हातातून एनर्जी जाते असं वाटलं सर आणि मध्ये पण एनर्जी जाते असं पण वाटलं. आता मी जे सांगितलंय त्याचं सांगितलं का जाणवतंय आणि त्यामागचं रहस्य काय. असं पुरुषांना बी जाणवतं. हापके बसतात पोटाला, पोट मागं पुढं होतं, श्वास वाढतात सुद्धा. तर मला पोटाचं नाही झालं काही, पण दोन्ही हातामध्ये काहीतरी बॉल फिरल्यासारखं झालंय. ते चक्र असतं, फील होतं. चक्र हे ॲस्ट्रल बॉडीमध्ये असतं. जसं की ॲस्ट्रल म्हणजे सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीरामध्ये चक्रांचं हे असतं. जेव्हा आपली चक्र आपण बघत असतो तेव्हा सूक्ष्म बॉडीतून बघत असतो आणि ते फील होतात हातामध्ये. मी जसं सांगितलं तुम्ही वाऱ्याला फील करू शकता. तुम्ही सगळ्या गोष्टी फील करू शकता. परंतु त्या बघू शकत नाही काय गोष्टी. आणि प्रत्येक गोष्टीची चव येईल असं काही नसतं या दुनियेत. मग तुम्हाला जे चक्र असतात त्या चक्रांविषयी तुम्हाला हळूहळू समजेल. जसं तुम्ही पुढे जाचाल तसं तुम्हाला त्या चक्रांच्या तुम्ही गोष्टी समोर येतील कोणता आणि तुम्हाला समजतील. ठीक आपला आहे. तरी प्रत्येक चक्र असं समोर आणि जर ज्यांचं राहिलं झालंय ना त्यांनी म्यूट ठेवा. म्हणू पोटामध्ये का अशा गुदगुल्या झाल्या का नव्हत्या? तर चक्र जर बॅलन्स नसेल तर अनेक अनुभव येतात. मग गुदगुल्या होतील, पोट हापके मारेल, दुखल थोड्या वेळ, खूपच असं पॅनिक, उठावं वाटेल, नको हे करायला असं बी वाटतं काही जणांना. अनेक अनुभव येत असतात त्याचे. तर प्रत्येक चक्रासमोर असा बॉल करायचा का? यस. प्रत्येक चक्रासमोरून न्यायचं आणि हील करायचं प्रत्येक चक्राला. फक्त एवढं शॉर्ट मध्ये नाही, पुढं खूप का असतं यामध्ये असं नका समजू की ते. आता चक्रांचं समजलं, चक्र कशी बॅलन्स करायची शॉर्ट मध्ये. सगळ्याला याचा अनुभवला. आणखी तुम्ही आता वेळ कमी आहे, मी थोडं सॅम्पल घेत तुम्हाला शिकवतोय ते तुम्हाला प्रयोग करायच्यात 21 दिवस. आता लेवल 1 म्हणजे फक्त तुमच्यासाठी असते. तुम्ही स्वार्थ साधून तुमच्या चक्र बॅलन्स करू शकता. बाकीचं सगळं जे काय असतं ते पुढच्या सिम्बॉल सहित केलं जातं. त्याला ऊर्जा जास्त लागते. जसं बुधबाधा काढायची असेल तर त्याला ऊर्जा त्याच लेवलची हाय लागते. आताची जी ऊर्जा आहे तुम्ही हेल्दी कसे राहाल, तुमचे आजार कसे कंट्रोल होतील यासाठी ते काम करतील. म्हणजे तुम्हाला 40 ते 50% याचा रिझल्ट येईल. जशी दुसरा दीक्षा होते, सिम्बॉल ऍक्टिव्हेट करून दिले जातात तशी ऊर्जा वाढते. मग तुमची म्हणतात ना इम्युनिटी म्हणजे पहिला डोस घेतला कोरोनाचा थोडंसं आधार मिळाला. दुसरा घेतला आणखीन सैनिक पेशी वाढणार आपल्या.
आपण लढू शकणार. तिसरा डोस घेतला आणखीन त्यामध्ये पॉवर वाढणार. असं होतं की नाही प्रत्येक डोस मध्ये किंवा ह्याच्यामध्ये. तसंच याच्यामध्ये पहिली दीक्षा घेतली तुम्हाला सहन होईल एवढी दिली जाते थोडक्यात. दुसरी त्याची पॉवर आणखीन वाढली जाते दीक्षेची. तिसरी दीक्षा त्यापेक्षा पॉवरफुल, चौथी त्यापेक्षा पॉवरफुल. म्हणजे तुमच्या ऊर्जा वाढवत वाढवत नेल्या जातात. म्हणजे तुमच्यात असलेल्या ज्या नकारात्मक ऊर्जा आहे त्यांची एनर्जी डाऊन होत जाते. म्हणजे एक एक तागडं कसं असतं, समान तागडे असली तर त्रास होऊ शकतो किंवा एक खाली एक वर असलं तरी त्रास होतो. पण जेव्हा पॉझिटिव्ह ऊर्जा वाढत जाईल तशी निगेटिव्ह ऊर्जा कमी होत जाणार आहे. म्हणजे तुमची परिस्थिती सुधरत जाणार आहे आणि जी डाऊनफॉल चालला होता तो कमी होत जाणार आहे. ऊर्जांचा खेळ असा असतो. आलं लक्षात? पॉझिटिव्ह ऊर्जा वाढली की निगेटिव्ह ऊर्जा ऑटोमॅटिक तुमची संपत जाते दीक्षांनी पुढे पुढे शिकल तसे सिम्बॉल सहित. इथपर्यंत समजलं का मी काय म्हणायचंय? मग तो कुठला पॅरालिसिस असला तरी पेशंट बरा होतो. कॅन्सर सेकंड लेवल पर्यंत असेल तरी त्यांना रिकव्हरी होते. एड्स HIV वाल्यांना बी खूप फायदा होतो. असे अनेक लोक शिकतात आणि आपण त्यांना रिझल्ट देत असतो आणि ते प्रॅक्टिकली. आलं लक्षात? ह्या सगळ्या सर गोष्टी मला ना जरा सांगितलेलं लक्षात नाही राहत सर. थोडा विसरभोळेपणा येतोय. हा, ते कसं असतं तुम्ही खूप विचार करता. ठीक आहे. खूप थॉट प्रोसेस चालू असते. त्यामुळे काय होतं जे नवीन तुम्ही बोलता किंवा ऐकता ते तुमच्या लक्षात राहत नाही. पण ज्यावेळी पाणी चार्ज करताना, अन्न चार्ज करताना तुम्ही इंटेन्शन द्या की माझं विसरभोळेपणा कमी झालाय. म्हणजे माझ्या सर्व काही लक्षात राहतं. असं पॉझिटिव्ह अफर्मेशन दिलं, तुमचं विसरता तर माझ्या ध्यानात राहतं. असं अफर्मेशन देऊन ते अन्न चार्ज केलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. आणि ही छोटी मोठी गोष्ट आहे, लगेच नीट होते सर प्रॅक्टिस. विषुकी चक्राला कसं हे करायचं? सेम करायचं. करायचं सेम आणि ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला प्रेरणा युट्यूबला आहे तो देईल नक्की. ठीक आहे. काळजी करू नका. रेकॉर्डिंग देत असते. हे सगळे रेकॉर्डिंग उपलब्ध असतात आपल्या याचे. ठीक आहे. काल मला दीक्षा घेताना पण खूप त्रास झाला सर. हातापायाला मुंग्या आल्या, डोळ्यात पाणी येत होतं, असं ढकलून दिल्यासारखं होत होतं. ते कसं शेवटी होतं शेवटी निगेटिव्ह एनर्जी तर असते ना मला ती असं बाहेर पडत डोकं असताना किंवा ती लागलं. पॉझिटिव्ह एनर्जी आणि एंट्री करून देत नाही. म्हणून ती एकतर म्हणतो ना भांडणं चालतात निगेटिव्ह पॉझिटिव्ह. एक पैलवान मोठा आणि एक पैलवान बारका. तो कुठतर काही होतं ना कमी जास्त कमी जास्त. मग त्या टाईपमध्ये एनर्जी डिस्टर्ब होते. स्पार्क होते. मग त्या एनर्जीची भांडणं ती एनर्जीच्या फॉर्ममध्ये असतात. म्हणजे भूताला थोडी शरीर आहे किंवा नकारात्मक एनर्जीला थोडी शरीर आहे आणि ह्या बी एनर्जीला थोडी शरीर आहे. हे आपल्या भौतिक शरीरावरती काम करते. शरीराची गुंडी तुटली तर आपण गुंडी बसवणार हे जाणवू शकतो. पण छान दिसते गुंडी हे डोळ्याने बघू शकतो. पण ते पूर्ण असं नाही सांगू शकत की अशीच दिसते. अनेक प्रकारे एक्सप्लेन करू शकतात अनेक लोक. तसं काम आहे. ती एनर्जीचं डिस्टर्ब ते तुम्हाला हलता, पडता, ढकलल्यासारखं होतं, काळी छाया दिसते, अमुक दिसतं. ते अनेक गोष्टी ते तुम्हाला हळूहळू कमी होऊन जातात पुढच्या लेव्हलमध्ये. ठीक आहे? ठीक आहे. थँक्यू. हम्म. आणि हे यातलं फक्त हेल्थ रिलेटेड खूप शिकवतात आणि वेल्थ बाकीच्या रिलेटेड बाहेर काही जास्ती तुम्हाला नॉलेज दिलेच जात नाहीये. तुम्ही यात भरपूर काय शिकणार आहात पुढे. आता आपल्याला 24 अंगांचे उपचार करायचे असतात मित्रांनो. थोडंसं त्यावरती जाऊयात. आपलं जे शरीर आहे त्यामध्ये 24 अंग आहेत. 24 अंगांचा उपचार करण्या अगोदर आपण ओरावरती जाऊ थोडंसं. म्हणजे ओरा म्हणजे काय आणि ओराची व्याख्या तुम्हाला काल समजून सांगितली. पण तो ओरा आता तुम्ही कसा बघू शकता? आपला ओरा कसा आहे? चांगला, जास्त, कमी का छोटा आहे का मोठा आहे? तुम्हाला बघायचा आहे का आता? साकार काल तुम्ही तुमचा ओरा बघितला. आता तुमचा ओरा कसा चेक करायचा तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आपले हात समोर आणा असे. रेखीव ऊर्जा प्रवाहित हो. माझा ओरा पॉझिटिव्ह असेल तर हात माझ्या हातापासून ऑटोमॅटिक दूर जाऊ दे आणि नकारात्मक असाल तर जवळ येऊ दे. 3 वेळा म्हणा रेखीव ऊर्जा प्रवाहित हो. माझा ओरा पॉझिटिव्ह असेल तर एकमेकांपासून हात दूर जाऊ दे आणि नकारात्मक असेल तर जवळ येऊ दे. मग तुमचा ऑटोमॅटिक हात बघा ढिल्ला सोडून द्या. पुढे जातोय का मागे जातोय काय होतं बघा. आता दीक्षेमुळे सगळ्यांचीच पॉझिटिव्हिटी खूप वाढली असेल. ऑटोमॅटिकली असा जसा जातोय तसा लांबवत राहायचं. तो फील ऑटोमॅटिक हात लांब लांब जायला लागतो. चुंबक असा दाब येतो आपल्या हातावरती दूर जातो हळूहळू.
समोरासमोर हात धरले जातात. असं बाळांनो, समोरासमोर हात धरले जातात तेव्हाच लांब जातील. असे हात धरून काय कुठं आकाशात उडायचंय का तुम्हाला? का प्लेन सारखं कुठं उड्डाण घ्यायचंय? छान. आता कालच्या दीक्षेमुळे तुमचा ओरा आणि आत्ताच्या हिलिंगमुळे ओरा तुमचा क्लीन झालेला आहे, वाढलेला आहे. बघा, हात लांब जाणार तुमचे. आणि एखादा कोचुक असू शकतो ज्याने दीक्षा नाही घेतली पण त्याचा हात लांब जाईना, त्यात निगेटिव्हिटी खूप असते, त्यामुळे तसं होतं. समजलं? ओप्पो CPH 2665. आपली नावं अशीच काही दिवसांनी राहतील कोडिंग मध्ये. समजलं? सीमा बाळा, रुचा बाळा. म्हणजे आपला ओरा आपण आपल्या हाताने बघू शकतो, बरोबर? किती जणांचे हात लांब गेले? हे फक्त आज पहिला दुसरा दिवस आहे. बऱ्याच जणांचे हात दूर दूर गेले. म्हणजे तुमचा ओरा क्लीन व्हायला लागलाय, ओरा वाढायला लागलाय. जसा ओरा वाढेल तसं आध्यात्मिक कवच तुमचं बाकीच्या गोष्टी वाढणार, म्हणजे तुमचं संरक्षण कवच मजबूत होणार. कारण या संरक्षण कवचामध्ये दत्तगुरूंची शक्ती काम करत असते. ठीक आहे, सगळ्यांचे लांब लांब गेले जरा. ओके, छान. दूर गेले, दूर गेले, सगळ्यांनी गेले. रुचा बाळाचे दूर गेले, सीमा बाळाचे दूर गेले, छान. प्रीती बाळाचे दूर गेले. वा, सगळ्यांचे हात दूर गेले. आता का अपवादात्मक असे किती जण आहेत की हातच दूर गेला नाही? बोट वर करा, असं तोडासमोर असं. शिवम, पल्लवी, बाळा. हा, आणखी कोण आहे? दोन. हम्म, हा, ती ओप्पो CPH 2665 कोडिंग मध्ये येतं नाव आहे. माणसं आई वडिलांचं आजकाल लाज वाटते माणसाला नाव वाढा, आडनाव लावा, का करायचं सांगून दे. बालाजी जाधव, आणखीन कोण? 3-4 जण मला सापडले आणि तीच ओप्पो वाले. 2721 आहेत ओप्पो. व्हेरी गुड. सुशांत साहेब, ठीक आहे. आता तुम्हाला सांगू का, शिवमपासून सुरुवात करतो. या शिवममध्ये खूप नकारात्मकता आहे. तो कुठलीही गोष्ट पॉझिटिव्हली विचार करत नाहीये. त्याच्यामध्ये बाधा आहे आणि त्याला बाहेरची बाधा खूप त्रास देते. म्हणून त्याला रेकीचा इफेक्ट कमी जाणवतोय आणि त्याच्यामध्ये थॉट प्रोसेस खूप आहे. त्याला स्वतःची खूप काळजी लागून राहिली की माझं चांगलं होईल का माझं वाईट होईल, की माझ्या जीवनात काय होईल. म्हणून तो असा थोडासा गती मंद या स्वरूपात वागतो. ॲबनॉर्मलीही कधी कधी वागतो. त्याचं कारण त्याच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे. त्याला आतमध्ये शोषण करत चाललेली आहे. म्हणजे आतून पोखरणे हा प्रकार त्याच्या बाबतीत चाललाय. तर हळूहळू रेकीचा जसा वापर करत जाय तसं तू बरा होशील. ठीक आहे. दुसरी गोष्ट कोणीतरी आणखीन केलता, असा बट कोण होतं ते? पल्लवी. हा, चष्मीस मॅडम आहे तुम्ही. मलाच बघावं लागतं त्यांचा चष्मा आहे का नाही, काय स्क्रीन मध्ये दिसत नाही, एवढे दिसतात. यांचा जो असतो ना, फॅमिलीमध्ये खूप अशा इश्यू चालू आहे आणि त्यामध्ये त्या बर्डन मध्ये असतात आणि यांच्यात विचाराची चंचलता आहे. म्हणजे एका टायमिंगला 3-3 असे 4-4 विचार चाललेले असतात. स्पेसिफिक आर्थिक गणित बिघडत असेल, मानसिक गणित बिघडते आणि भावनिकही त्रास आहे. आणि तुमच्या वास्तूमध्ये नकारात्मकता आहे, त्यामुळे तुम्हाला असं डिस्टर्बन्स होतो आणि हा डिस्टर्बन्स सगळ्यांना थोडा थोडा जाणवत असेल. हळूहळू तो कमी होऊन जाईल. काय कोणाकडे ते? आणखी कोण होतं रे? गवळी मॅडम, तुमचा गेलता का हात लांब गेलता की नाही ते सांगा. मी त्यांनाच बोट करायला लावले का? सगळे हे करायचं नाही. मी फक्त त्यांच्यासाठीच हे फक्त सांगतोय. बाकीच्या नंतर बघेल की आपलं सांगितलंय म्हणून सर सांगतात आपलं बी काढून घेऊ, असं नाही करायचं काय. मी त्यासाठी आधीच बघितले होते. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आता प्रत्येकाचं वैयक्तिक काढायला लागलो तर खूप वेळ जातो मित्रांनो या गोष्टीमध्ये. तुम्हाला सॅम्पल दिले मी, थोडेसे सॅम्पल सांगितले. आता तुम्ही घ्याल गवळी मॅडम तर तुम्हाला पितृदोष खूप आहे. तुमच्या कुटुंबाला, तुमच्या भावकीला बी असेल. दुसरी गोष्ट, तुम्हाला अशा
भावकीमध्ये जमीन मिळालेली आहे की त्या माणसाला मुलबाळ नसेल, अशा कोणाची तरी भावकीमध्ये कदाचित जमीन असेल, त्या व्यक्तीचा त्रास होतोय, त्याला शांती नाही मिळालेली, किंवा त्याचप्रमाणे बाकीचे वाद असतील, काही मुलाबाळांच्या स्वरूपात असतील किंवा घरगुती तुमच्या घरातले नवरा बायको असतील, सासू सासरे या रिलेटेड काय रिलेशनशिपचे वाद आहेत आणि असंतुलित भावना आहेत, प्रेम कमी मिळतं, असा तुमचा भाव आहे मॅडम. बरोबर? तर या रिलेटेड आहे. आता मी प्रत्येकाचं ते गाणं गात बसणार नाही, मला तेवढा वेळ नाहीये. तर ज्याचा हात जवळ आला ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह नाहीच झाले तेवढ्या पाहिजे तेवढ्या पद्धतीने. तर ओरा क्लीन कसा करायचा ते शिकवलं की पॉझिटिव्ह करून टाकतो तुम्हाला. जाऊ द्या, गाणी गाण्यापेक्षा आपलं उपाय काढलेले बरे त्यावर, नाही तर सगळे म्हणणार माझंच सांग. आता तुम्ही आता रेकी ऊर्जेला म्हणा 3 वेळा रेकी ऊर्जा प्रवाहितो 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 कारण माझा ओरा क्लीन करायचा आहे. रेकी ऊर्जा प्रवाहितो 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 कारण माझा ओरा क्लीन करायचा आहे. ओके. आपण आपल्या हात पिरॅमिड सारखे हात करा, काल सांगितलं तसं. इकडं इकडं खट्टा खट्टा असे केले. हे ब्रह्मांडीय ऊर्जा माझा ओरा क्लीन करण्याकरता मदत कर. डॉक्टर मिकाऊ सर उपस्थित राहा आणि माझा ओरा क्लीन करण्यास मदत करा. आपल्या डोक्यापासून स्वॅप मारा असे खाली. डोक्यापासून पायापर्यंत मी बसून सांगतोय, शिकवतोय. तुम्ही उभा राहून करायचंय, येड्यावानी करायचं नाही बाळांनो, उभा राहून करायचं. पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत स्वॅप मारायचा. मोबाईलवर असं कसं करता स्क्रॉल? तुम्ही अख्ख्या बोटाने आपल्या शरीराला असं करायचंय आणि कल्पना करायची खाली आग एक भट्टी जळते आगीची आणि त्या भट्टीमध्ये सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. भट्टी जळते, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. अशी टाकायची भट्टीमध्ये तळात नेऊन डोक्यापासून पायापासून खाली पायाच्या शेजारी भट्टी, त्या भट्टीमध्ये जाळून टाकताय. असं क्लीन करताय सगळी नकारात्मक ऊर्जा आणि त्या भट्टीमध्ये टाकताय. आपला ओरा क्लीन होतोय, ओरा क्लीन होतोय, ओरा क्लीन होतोय, प्युरिफाय होतोय. असे 50-100 वेळा स्वॅप मारायचे आपल्यावरनी. आरशात बघायचं आणि पाठीमागून बी कल्पना करायची की तसं स्वॅप मारतोय पाठीवनी बी. कल्पना करायची. दुसऱ्या माणसाचा बी असाच ओरा क्लीन केला जातो. घरात कोण आजारी पडलं की त्याला पहिला ओरा क्लीन करायचा असा. स्वॅप मारायचे रेकीला कॉल करून 7-8दा. पूर्ण करायचं असतं डोक्यापासून पायापर्यंत. ज्यांना उभा राहता येत नाही त्यांच्यासाठी ठीक आहे, ते बसून करतील. पण ज्यांना उभा राहून करता येतं त्यांनी उभा राहून करा आणि परफेक्टली कराल तुम्ही. अख्खं जर केलं ना व्यवस्थित मित्रांनो तर रिझल्ट चांगला येतो. तुमचा ओरा पटकन क्लीन होतो. पूर्ण असं वाकून पायापासून आगीत जाते अशी कल्पना करायची पूर्णपणे. ठीक आहे. आता तुम्हाला कसं वाटतंय बघा. तुमचा ऑटोमॅटिकच जाणवतो की ओरा आपला सुधारलाय. पॉझिटिव्ह वाटत असेल. जाणवतोय का? असे 50 ते 100 स्वाईप मारायचे. डेली उठल्या उठल्या रेकी आपला ओरा क्लीन करायचा. कामावने आलं, बाहेरने आलं, मार्केटमधने आलं, इकडून आलं, टीव्ही बाहेरचं खाऊन आलं, मित्रांच्यातने आलं. ओरा पहिला क्लीन करून टाकायचा. कळलं का सगळ्यांना? आणि जेवढा ओरा क्लीन कराल तेवढं काम 50% कमी होतं. नकारात्मकता भट्टीमध्ये जाळत असतो. कल्पना करतो की ओरा क्लीन करतोय. हा ओरा क्लीन होत असताना माझ्यातली सगळी काळी ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा भट्टीमध्ये जाते आणि जळून खाक होते. परत स्वॅप मारला तीच कल्पना करायची. परत स्वॅप मारला तीच कल्पना करायची. असं कल्पना करून करून जाळून टाकायचं. ओरा प्युरिफाय करायचा आपला. म्हणजे ओराची लेवल वाढत जाते ऑटोमॅटिक. आता तुमचा ओरा बघितला तर ऑटोमॅटिक हात लांब जाईल. ऑटोमॅटिक असंच असतं. चेक करू शकता तुम्ही. करायचं असेल तर करा चेक. बघा, आता जो ओरा हा प्रकार असतो, आपण त्याला आबावलय म्हणतो, आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणतो. रेडिएशन त्या स्वरूपात असतं. इन्फ्रारेड, UV लाईट सारख्या ह्याच्यातून पाहू शकतो आपण या ओराला. एक फ्रिक्वेन्सी असते थोडक्यात आपली एनर्जीची. त्या फ्रिक्वेन्सी कमी आणि जास्त झाली की ते ओराचे बी रेडिएशन्स कमी जास्त होतात. त्याला म्हणायचं आपला ओरा वाढला, कमी झालाय, खूप चांगलं वाटतंय, आनंदी वाटतंय, ओरा चांगला आहे. खूप डल फील होतंय, ओरा चांगला नाही, आपला खराब आहे. मग आपण डोळ्यांनी पाहू शकतो. तुम्ही असा बी पाहू शकता. मी काल शिकवलं होतं. ह्याच्या हातामधून बघितलं 60 सेकंद कंटिन्यू तुम्ही असं पांढऱ्या कागदावर हात ठेवला, कंटिन्यू बघितला असा त्यामध्ये तर तुम्हाला ह्याच्या बोटामध्ये
कलर, इथं कलर दिसणार, इथं कलर दिसणार, इथं कलर दिसणार, असं कलर दिसणार. आपण टीव्ही कसे पाहतो हे इतकं सेकंदात घडतं. म्हणजे टीव्हीला जाहिरात कशी लागते, आली काही सेकंदात गेली, आली काही सेकंदात गेली, चित्र बदलत जातात, माणसं सेकंदात बदलतात. असं ओरा पटकन त्याला बघण्याची क्षमता कंटिन्यू बघावं लागतं. 15 ते 10 म्हणजे दररोज 10 ते 15 मिनिटाचं प्रॅक्टिस करावं लागतं. खूप कोणाला दिसत नसेल तर 30 सेकंदात तुम्हाला दिसायला लागतो. हळूहळू 2 सेकंदात दिसतो. माणूस बघितला की दिसतो. आणि हे तुम्हाला दररोज करायचं असतं. त्राटक बी शिकवलं जातं. ते तुम्हाला हळूहळू पुढच्या लेव्हलमध्ये कळेल. दुसऱ्याचा बी ओरा कसा पाहायचा असेल, आता एखाद्याचा ओरा पाहायचा आहे तुम्हाला, तर काय करणार तुम्ही? समोरचा व्यक्ती तुम्ही माझ्या समोर आहात आणि मला तुमचा ओरा पाहायचा आहे. तर तुम्ही काय करायचं? समोर जो व्यक्ती आहे त्याच्या पायाकडे पाहायचं आधी, असे पायाकडे. खाली बघताय त्याच्या पायाकडे. ह्या व्यक्ती मी ह्याच्या पायाकडे आधी पाहणार आणि डोळे बंद करून एकदम नजर त्या व्यक्तीच्या थर्ड आयवर नेणार, कपाळावर. आणि जसं का कपाळाकडे बघता की समोरच्या व्यक्तीचा ओरा दिसायला लागतो तुम्हाला. हे प्रॅक्टिसने होता. मी म्हणत नाही तुम्ही लगेच रॉकेट सारखे पळाल. प्रॅक्टिसने होतं. जसं त्या पायातली नजर आपण पायाकडे बघितलं, डोळे बंद केले आणि एकदम उघडून त्या थर्ड आयकडे बघितलं, कपाळाकडे बघितलंय, त्याला कलर दिसतो तुम्हाला ओराचा. मग तो व्यक्ती नकारात्मक आहे, सकारात्मक आहे, अमुक आहे, तमुक आहे, ते तुम्हाला कळून जातो त्याचा ओरा. तर ही एक ओरा बघण्याची पद्धत आहे. हे इथपर्यंत समजलं? मिलेनियर समजलं? यश टाका. ओरा कसा, समोरचा व्यक्ती कसा बघायचा, त्याला समोर उभं करायचं घरातलं कोणाला तरी, त्याच्या पायाकडे बघायचं, एकटक पायाकडे बघितलं, डोळे बंद करून काही सेकंद त्याच्या थर्ड आयला बघायचं आणि थर्ड आयवर जो कलर दिसल तो त्याचा ओरा. मग तो कुठलाही कलर दिसू शकतो आणि तो कलर बघितला की तुम्हाला त्याचा ओरा कळणार आणि त्याचा ओऱ्याचा प्रकार कळणार, तो कसा व्यक्ती. म्हणजे कुणाचा व्हाईट दिसला तर खूप चांगली व्यक्ती आहे, जांभळा दिसला तर तो आध्यात्मिक व्यक्ती असतो, निळा दिसला तर शांत, हुशार, संतुलित मनाची व्यक्ती आहे, हिरवा दिसला तर त्याचा ओराचा रंग म्हणजे तो प्रेमळ आहे, तो चांगला हिलर होऊ शकतो आणि हर्ट चक्राचा रंग आहे, तो प्रेमळ व्यक्ती असतो. पिवळा दिसला तर तो कमी बोलतो, कुणाला बी भिडत असतो, भांडण करतो आणि तो अशा स्वरूपात सारखं चढ उतार असतात त्याच्या लाईफमध्ये. लाल दिसला तर रागीट असणार, तो अहंकारी असणार, इगो असणार आणि कुठे बी धाडस करणार. म्हणजे जे ओराचे प्रकार पाहतोय माझा, मी माणूस आहे, माझा मग व्यक्तीचा ओरा म्हणून असणार. मी पहिला व्यक्ती म्हणून माझा एक ओरा असतो. हे व्यक्तिमत्व कसं आहे, हा व्यक्ती कसा आहे, भेटल्यावर कसं वाटतं. दुसरा शारीरिक ओरा असतो. शारीरिक ओरामध्ये मी आजारी आहे का मी चांगला आहे, मी कसा आहे, ठणठणीत आहे, त्यावरती माझा शारीरिक ओरा डिपेंड असतो. त्यानंतर असतो मेंटल ओरा, मानसिक ओरा. मेंटली चांगले विचार करतो का वाईट विचार करतो. मग त्या ओराचा त्याच्यावरती इम्पॅक्ट होतो. आणि चौथा असतो तो आध्यात्मिक ओरा असतो. आणि तो आध्यात्मिक ओरा मेन ओरा असतो. कारण त्या ओरावरती आदिमातेचं आणि दत्तगुरूंचं वर्चस्व असतं. तुम्ही चांगलं भक्ती करत असाल, तुम्ही चांगले असाल, तुम्ही रेखीचा वापर करताय, तर तो ओरा आणखीन दत्त कवच मजबूत होत जातं आणि त्यातून तुम्ही तुमच्यावरती छिद्र पाडून कोणी येऊ शकत नाही. तर या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्या ओरा रिलेटेड असतात आणि आपला ओरा कसा असतो. मग आध्यात्मिक ओरा चांगला असला ना, मानसिक ऑटोमॅटिक चांगला राहतो, शारीरिक आणि व्यक्तिमत्व चांगला राहतो. पण आध्यात्मिक जर ओरा वीक झाला तर मानसिक खच्चीकरण होतं, शारीरिक आजार वाढतात, मानसिक आजार वाढतात, व्यक्ती सारखा डिस्टर्ब राहतो, असं त्याचं जीवनात घडत असतं. आणि हे कशामुळे होतं, जसं की ओरा असेल तसं ओराच्या ह्याच्यानं असतं आणि ओराचं जसं आवरण असतं, त्या आवरणावरती डिपेंड असतं. मग 6 महिन्यात हे ओरात छिद्र पडत गेली, की माणूस आजारी पडतो, मरतो. त्याच्याभोवती चक्र फिरतात, ग्रहदशा फिरते, अनेक गोष्टी करतात. मग असं हे करायचं. आणि स्पेशली जे हे व्यक्ती असतात, ओराची साफ-सफाई करताना ज्या पेशंटला आपण म्हणजे पहिल्या लेव्हलमध्ये ओरा घरातल्याला उपचार करतोय, तर त्या लोकांना काय करायचं, की पाठीवरती झोपवायचं. समोरून ओरा क्लीन करायचा एखाद्या गादीवरती, खाटावरती. त्यानंतर पाठीवरती झोपवायचं उलटं, मागणी ओरा क्लीन करायचा. म्हणजे सहस्त्रार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत ओरा क्लीन करत असताना असं करायचं आणि परत फुंकर मारायचे. ओरा क्लीन, परत अशी क्लीन करायचं, असं करायचं, ओढायचं, अशी स्वॅप मारायचं. डोक्यापासून मूलाधार. ओरा क्लीन असं करायचं असतं कंटिन्यू 20-25 वेळा. पटकन त्याला फायदा होतो. आणि ज्याला म्हणतो ना आपण एखाद्याला डायबिटीस आहे, तर त्याची मूलाधारपासून ओरा सहस्त्रारपर्यंत क्लीन करायचा उलटा.
त्याला पालथा झोपवायचा आणि मूलाधार पासून सहस्त्रारपर्यंत. आणि एखाद्याला हार्टचा प्रॉब्लेम असतो किंवा त्याला डिव्हाइस बसवलेला असतो, त्याला आपण काय म्हणतो पेसमेकर काय असं काहीतरी नाव आहे. तर त्या व्यक्तीला डायरेक्ट रेकी द्यायची नाही हृदयावर. त्याने काय होतं ती एक स्टील असतं थोडक्यात, आपल्या धातू असतो. म्हणजे कुठलाही धातू असू शकतो, त्यात प्रकार असतात. आपली एनर्जी त्या धातूची एनर्जी डिस्टर्ब नाही झाली पाहिजे. कारण तिथं कातडं चढतं, तिथं त्या स्किन येत असते, त्यावरती नवीन काहीतरी होत असतं. तुम्ही जर दिलं तर तिथं डिस्टर्बन्स येतो आणि त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. म्हणजे हार्ट पेशंटची काळजी घ्यावी लागते थोडंसं. डायरेक्ट तुम्ही त्याला रेकी देणं, पेसमेकर असेल तर थोडंसं कठीण जातं, जड जातं. मग त्याला वेगळ्या पद्धतीने शिकवलं जातं पुढं, त्या पद्धतीने द्यायची असते. आणि खूप पटकन ब्लॉकेज वगैरे दूर होतात. हळू तुम्ही जसं जाल पुढं, तसं तुम्हाला सांगते रेकीने खूप असे ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे आणि ह्याने खूप असे ब्लॉकेज दूर होतात. ही साधे आणि सरळपणाने म्हणजे इतकी सुबोधता आहे आणि साधे सरळपणा या रेकीमध्ये कुणीही, कधीही करतो आणि पटकन बरं होतं. याने आपल्याला मानसिक शांती, कोणाला काय मधुमेह असेल, रक्तदाब असेल, हृदयविकार, शारीरिक आजार, हे छोटे-मोठे आपण म्हणतो ना आजार, यावरती बी काम करते. पण रेकी आपण काय करतो, कुणाला देत नाही. आपण रेकीच्या मधला एक भाग आहोत. आपण एक माणूस आहोत. ही नेचरची एनर्जी आणि ती एनर्जी घेऊन आपण दुसऱ्याला ट्रान्सफर करतोय. थोडक्यात दत्तगुरूची एनर्जी आपण मध्ये आहे फक्त आणि ती दुसऱ्याला द्यायची. आपण शुद्ध भावाने, ब्लेसिंग आशीर्वादाच्या भावाने, हे लक्षात ठेवा. आपण स्वतःला डॉक्टर समजायचं नाही किंवा आपण कुठला मोठा माणूस समजायचं नाही आध्यात्मिक. तुम्ही काही कुठली साधना केली नाही. हे मी शिकवतोय फक्त पुढे घेऊन जाताय. आम्ही किंवा तुम्ही ग्रँड मास्टर झाला, तुम्ही किंवा 4 लेव्हल शिकला. हे बस शिकवलंय पुढे जाताय. स्वतःला लय मोठा व्यक्ती किंवा लय समजण्याच्या पलीकडं जायचं नाही. कारण ही विचार, भावना, संवेदना आणि विश्वास यावर रेकी काम करते. म्हणून त्याला रेकी का जेव्हा घेतो किंवा संपवतो, तेव्हा थँक बोललं जातं. डॉक्टर मिकाऊ सरांचं नाव घेतलं जातं. कारण प्रत्येक गोष्ट जी बनली अणु, रेणू या कणांपासून बनली. हे जे चैतन्य आपल्यात देते, तीच एनर्जी देते, अख्खी सृष्टी चालवते. म्हणजे त्याला कुठल्या सृष्टीचं, जागेचं ह्याचं बंधन नाही. म्हणून आपण आपल्या समज करायचं नाही किंवा हे करायचं नाही. आणि महत्वाची गोष्ट रेकी कुठली काळी जादू नाही किंवा कुठल्या धर्माचा संबंध येत नाही. भूत प्रेत का असलं किंवा वशीकरण याचा संबंध येत नाही. ही एक चिकित्सा पद्धती आहे आणि शुद्ध नैसर्गिक पद्धती आहे. लाखो लोक, करोडो लोक जगातली रेकी वैश्विक शक्तीचा वापर करतात आणि ह्या वापरामुळे अनेक लोकांचं जीवन बदललंय. आणि या धावत्या म्हणजे कलियुगामध्ये आपण कॉम्प्युटरच्या जगात जगतोय. यामध्ये किती काय त्रास होतात. तर हे त्रास कमी होण्याकरता देखील एक चांगलं मार्गदर्शन करते ना आपल्याला जीवन सुधारवण्याकरता. आणखीन काय पाहिजे आपल्याला? मग ही अशी रेकीची आहे. म्हणून आपण त्या अहंकार बी वाढून द्यायचा नाही. कारण एनर्जी आहे. अहंकार वाढला तर काही चांगलं नसतंय. म्हणजे तुमचा तोटा म्हणजे तुम्ही उगीच आपलं स्वतःला डॉक्टर समजू लागाल. तर ही आपलं डॉक्टर म्हणजे स्वतःचं स्किल असतंय. डॉक्टर म्हणजे स्वतः अभ्यास वगैरे करून ते करत असतोय गोष्टी, केमिकल वगैरे इंजेक्शन देणं, औषध गोळ्या देणं. पण इथं कोणी जर रेकी देत असाल कुणाला, तर त्याच्या गोळ्या औषधं बंद करायला लावू नका. त्या गोळ्या औषधाला बी रेकी द्यायची असते, गोळ्या औषधं खात असेल तर. त्याला लवकर फरक पडतो. चुकून म्हणताल आता मी रेकी शिकलोय, गोळ्या औषधं खाणार नाही, मरून जाताल. पहिल्याच लेव्हल शिकताय तुम्ही. उगा आपली बुद्धी चालवायची नाही. गोळ्या औषधाला रेकी देऊन खायची. लवकर बरं होऊन दे. कुणाच्या गोळ्या बंद करायच्या नाहीत. कुणाच्याही गोळ्या बंद करायच्या नाहीत. डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय डॉक्टर बनाय आपण जायचं नाही. आपण एनर्जी ट्रान्सफर करतोय, एनर्जी पुरतच मर्यादित राहायचं. उगं कुणाचं नुकसान करायचं नाही. जीव घेण्या पद्धतीने कुठेही चुकीचा वापर करायचा नाही. चुकीचं इंटेन्शन द्यायचं नाही. नाहीतर पळतं घोडं टांगा पलटी. चांगलं चाललंय, स्वतःच तुम्ही वाटोळं करून घ्याल. आलं लक्षात? समजतंय सगळ्यांना मी काय सांगतोय ते? महत्वाचं काय सिक्रेट तुम्हाला. आपण लय अक्कल चालवायची नाही. ह्या रेकीला स्वतःची बुद्धी असते. देवाला स्वतःची बुद्धी. देवाने मुंगी बनवली, माती बनवली, अनंत ब्रह्मांड बनवल्यात, 84 योनी बनवल्यात. आपण त्यातला मातीसारखा अनंत ब्रह्मांडातला एक कण आहोत. म्हणून जास्त अक्कल चालवायची नाही. देवाचं तिथूनही आपल्यावर लक्ष आहे. आपलं जिथं जात नाही तिथं. चंद्रावने बघायला गेला, तरी तुम्हाला इथली माणसं अशी कणाकणासारखी दिसतील मातीच्या. आणि एवढ्या ब्रह्मांडातून आपल्याला देव बघतोय. तुम्ही हे शिकवताय, मी शिकवतोय, मी सगळं सांगतोय. कारण की तुमचं नुकसान नाही करायचं. या विद्येचा वापर चुकीच्या पद्धतीने नाही करायचा.
आपल्या कर्तव्यासाठी, आपल्या भल्यासाठी, आपल्या फॅमिलीसाठी करायचा आहे. पहिली गोष्ट बाळांनो ही लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात कशाचीच कमी पडणार नाही. तुम्ही चुकीचा वापर करू नकाच. आलं लक्षात? समजदारी महत्वाची. आणि तुम्हाला एक प्रार्थना बी सांगतो. जेव्हा आपल्याला रेकीला प्रार्थना करायची असेल, तर ही प्रार्थना करू शकता, की मी एक नेहमी सगळेच करतात ही प्रार्थना कॉमन. आम्ही सोपी सांगतो सगळ्याला, की रेकी ऊर्जा प्रवाहितो, प्रवाहितो. डॉक्टर मिकाऊ सर या आणि डिस्कनेक्ट थँक यू सो मच असं. पण तुम्ही अशी बी प्रार्थना करू शकता, मी एक रेकीचा साधक आहे. माझ्या हृदयातून मी एक रेकीचा साधक आहे. माझ्या हृदयातून प्रकटणाऱ्या शुद्ध प्रकाशाने मी पूर्णतः भारावून गेलो आहे. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात आनंददायी दिवस आहे. आज माझ्या सर्व प्रयत्नांना यश प्राप्त झालं आहे. माझे मित्रमंडळ, सहकारी, कर्मचारी, नातेवाईक, शेजारी, कुटुंबातील प्रत्येक सदस्य, सेवा करणारे आणि माझ्या संपर्कात येणारा प्रत्येक जण माझा आदर आणि सन्मान करतो. मी प्रत्येकाची मनापासून काळजी घेतो. रेकी नेहमीच माझे संरक्षण आणि मार्गदर्शन करते. रेकीच्या कृपेने मला प्रभावशाली व आकर्षक व्यक्तिमत्वाचा लाभ झाला आहे. रेकीच्या आशीर्वादाने मी आज समृद्ध, आनंदी जीवन जगत आहे. त्याचप्रमाणे आज मी केलेल्या कार्यात मला संपूर्णपणे यश मिळाले आहे किंवा माझ्या कार्यात पूर्णतः यशस्वी झालेलो आहे. ज्याच्या अथक प्रयत्नामुळे मला रेकीचा अमूल्य लाभ मिळाला आणि मी डॉक्टर मिकाऊ सरांचे धन्यवाद व्यक्त करतो. ब्रह्मांडीय ऊर्जाचे धन्यवाद व्यक्त करतो. शिवशक्तीचे धन्यवाद व्यक्त करतो आणि सगळ्यांचेच हृदयापासून धन्यवाद व्यक्त करतो. मी शिकवलेली प्रार्थना बरी आहे का आपली सगळी करतात ती प्रार्थना बरी आहे? तुम्ही ठरवा. मी शिकवायचं काम केलंय, परत म्हणणार सर तिकडं अशी प्रार्थना शिकवली, एवढी भारी शिकवली. मी कसं असतं, जे चालतं, जे सोपं आहे, लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत कसे शिकतील यावरती काम करतो. कारण एवढी मोठी प्रार्थना लहान पोरांना आणि वयस्कर लोकांची नाही पाठवू शकत. तुमची झाली तर चांगली गोष्ट आहे. तुम्ही तर रोज करा. मी सांगितलेली रेकॉर्डिंग मिळून जाईल. तुम्हाला जी सोपी वाटते ती करा. मी सांगितलेली डॉक्टर मिकाऊ सर उपस्थित राहा. रेकी ऊर्जा प्रवाहितो, प्रवाहितो, प्रवाहितो. दत्तगुरु उपस्थित राहा. आई बाप्पा काय तुम्हाला जे आवडते अमुक तमुक बोलवा आणि प्रार्थना करा. रेकी ऊर्जा प्रवाहितो, प्रवाहितो, प्रवाहितो. आणि कारण की मला माझं डोकं हील करायचंय, पाय हील करायच्यात, अमुक हील करायचंय, तमुक हील करायचंय म्हणायचं. शेवटी डॉक्टर मिकाऊ सर धन्यवाद. सगळ्या युनिव्हर्सला धन्यवाद. सगळ्या देवी देवतांना धन्यवाद. मलाही धन्यवाद. तुम्हालाही धन्यवाद. सगळ्याला धन्यवाद. आणि डिस्कनेक्ट, डिस्कनेक्ट, डिस्कनेक्ट. सोपा मार्ग कुठला? जो आवडेल तो तुम्ही स्वीकारा. समजलं? शेवटी तुम्ही बाहेर असं वाटू नये की सरांनी हे सांगताना हे नाही सांगितलं म्हणून मला ते सांगावं लागतं. तुम्हाला जे माझं सोप्यात कसं जाता येईल ह्याचाच मी प्रयत्न करत असतो. आणि जेवढं सोप्या पद्धतीने आपण शिकतो, तेवढ्या पद्धतीने आपल्या समस्या कमी होतात. कितीही आपण बघा कष्ट करतो, यश मिळत नाही, रोगमय त्रास्त असतात, खूप ताणतणाव आहे आजच्या जीवनामध्ये, आत्मविश्वासाची कमतरता आहे, पोरांचं लग्न जमत नाही, ग्रहदोष आहे, तर मूलबाळ होत नाही, उपचार केले तरी पैसे वाया जातात, IVF करतात तरी काय फायदा होत नाही, आर्थिकदृष्ट्या खूप कमकुवत किंवा मार्ग मिळत नाही, व्यवसाय बुडाले किंवा यश मिळत नाही, नोकरी नाही, प्रमोशन नाही, नातेसंबंध बिघडले, करणी बुधबाधाने त्रस्त आहोत किंवा राग, भीती, अपयश, आत्मविश्वास सगळ्यातून आपलं खूप हारलोय, यातून बाहेर पडायचंय. मुलांना अभ्यास करायचा आहे, अभ्यासाचा प्रॉब्लेम आहे, तर त्यासाठी किंवा नंबर आला पाहिजे, नोकरीला लागली पाहिजेत किंवा तंत्रमंत्रातून आपल्याला मुक्तता करायची, आपली 7 चक्र संतुलित करायच्यात किंवा नवरा बायकोची भांडणं चालतात, वादविवाद चालतात, प्रेम वाढवण्यासाठी किंवा घरची काही काम करून देत नाही, सुचू देत नाही, नुसतं डोक्यावरती बर्डन देतात, टेन्शन देतात, किंमत देत नाहीत आणि कामात करायला गेलं की असं म्हणजे पाऊल टाकलं की पडतंय ठेचून, वर पुढेच जाईना झालंय किंवा इतर गोष्टी कोणी अमुक केलंय, तमुक केलंय, या गोष्टीतून जर बाहेर पडायचं असेल, तर आपल्याला खरंच सांगतो रेकी खूप मदत करते. तुम्हाला विचार केला ना इतकं लाईफमध्ये तुम्हाला रेकी मदत करेल. तर मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात आहेत. आता आपण येऊया 24 अंगाचे उपचार कसे करायचे. ठीक आहे? हरिओम सर. एक हम्म.
राधिका मॅडमला एक छोटी मुलगी आहे, तिला काहीतरी बोलायचं आहे. हम्म. राधिका पंडित मॅडम, आपण सर बोल. सर, रोज मी बाहेर बसते अभ्यासाला, पण आज मी रूम मध्ये बसले आणि रोज माझी 3 पानं लिहून होतात, तर आज त्याच्या जागी माझी 8 पानं लिहून झाली. बघा, ज्याचा त्याचा विश्वास असतो. मी तर काय नाही केलं. ते सगळे युनिव्हर्स आणि तिचं ते दीक्षा घेतली असेल, तिचं कौशल्य किंवा तिचं ते स्किल आहे. पण हे कसं होतं रूम मध्ये सर याच एनर्जी जाणवतीये तिला. हम्म. म्हणजे आपण आता करतो आहोत किंवा मी पण ह्याच रूम मध्ये जे काही मेडिटेशन वगैरे करायचं तर इथेच बसलेली असते मी. तर तिला आज ते फास्ट व्हायला लागलं सगळं, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढलं थोडक्यात. बघा, चालता बोलता आपण देतोय. मी काय तुमच्याबरोबर महिना 2 महिने जोडले गेलेलो नाही किंवा 8 दिवस बी झाले नाहीत. आपले 2-3 नाही दिवसाचं सर, चाललंय. मुलांना हे जाणवणं खूप इम्पॉर्टंट आहे, किंवा आपण काय मुलांसाठी करतो आहे, किंवा हे तिचं तिलाच आज समजलं. त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं. मी काल सरांना पण हा प्रश्न ऑटोमॅटिक विचारला होता मुलांना. हे ऑटोमॅटिक थँक्यू बघा सर. गोष्टी घडतात आणि तुम्हाला जाणवणार. आता सगळं मी शिकवलंय तुम्हाला. आता फक्त राहिल्यास 24 अंकांचे 21 अंकांचे उपचार करणं. 21 दिवस करायचे असतात ती साधना. आता हे सगळं शिकवलेलं यातलं तुम्हाला जे जे आवडतंय ते करा. पण हे जे उपचार असतात ते तुम्हाला कंपल्सरी करायचेच आहेत. आणि हे केलं ना तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येईल. म्हणजे तुम्ही झोपून असाल तर हातुरणाती उठाल. कुठं आडले असाल तर पळायला लागाल. मोडले असाल तर जुळून येतील हाडं. खचले असाल तर जीवाला उभारी मिळेल. कुचंबना होत असेल तर कॉन्फिडन्स वाढेल. नडले असाल तर मार्ग मिळतील. फायदा नसेल तर तोटाही होणार नाही, आणि तोटा होत असेल तर 100% फायदा होईल. थांबला असाल एका जाग्यावरती तर भविष्याच्या दृष्टीने पाऊल टाकाल. भूतकाळात असेल तर वर्तमानात घेऊन येईल एनर्जी. रडत असाल तर हसायला लावेल. दुःखी असाल तर आनंद घेऊन येईल. असंतुलित असाल तर जीवनामध्ये संतुलित होताल. अख्खं जीवन संतुलित होईल. चेहऱ्यावरती हास्य नसेल तर हास्य घेऊन येईल. तेज गेलं असेल तर तेज मिळेल. ओज गेलं असेल तर ओज देईल. आणि अध्यात्म नसेल तर अध्यात्माची सुरुवात करून देईल रेकी एनर्जी तुम्हाला. झोपले असाल तर जागे करेल. उठ, काम कर, मी मदत करतोय, करते. भीक मागायची गरज पडणार नाही तर कोणापाशी. आडला हरी गाढवाचे पाय धरी मन जीवनात म्हणायची गरज पडणार नाही. घरातच तुतारी वाजवायची चोरी असं होणार नाही. लक्षात ठेवा. सौख्य भरे, आनंद भरे आणि तिन्ही लोक आहे तुमचा संसार कसा सुखाचा होईल ह्याचाच प्रयत्न आम्ही करत असतो आणि शिकवता शिकवता करतो. असे अनेक अनुभव असतात. अनेक जगाचे पैसे अडकलेले असतात. तेही पैसे निघतात. स्टकनेस निघतो आणि आपण प्रगती करायला लागतो. मग तुमचे लाखो रुपये अडकलेत, 50,000 आले, 1,000 अडकलेत, फरक पडत नाही. मिळण्याशी मतलब. तुम्हाला हळूहळू ते शिकवलं जातं. प्रत्येक सिम्बॉलचा वापर करायचा. स्वास्तिक कुठं काढायचं, रांगोळीतले राम कुठं लिहायचं, तसं कुठं आपण करतो नेमकं पेसिफिक. तसं चोकोरे, सेकी, काल जसं कंटेंट सांगितले ना, काय शिकवणार, कुठले सिम्बॉल शिकवणार, त्याचा वापर कसा करायचा, हे तुम्हाला परफेक्टली मी त्यामध्ये शिकवणार आहे. आता तुम्ही शिकताय तुमच्या लेवलपर्यंत, तुमच्या मर्यादेपर्यंत. आता ही मर्यादा सेकंड लेवलला तुटून जाते. आपण ह्या बेड्या तोडतो आणि मोकळं करतो. तुम्ही एका जागी बसून दुसऱ्या कुणालाही उपचार करू शकता, जे की आता तुम्हाला ते शक्य नाहीये. एका जागी बसून तुम्ही, तुमचा मुलगा मुंबईला असेल, मुंबईचा कुठं पंढरपूरला असेल, अडकला असेल, कुणाची गाडी बंद पडली, कुणाचे काय बंद पडलं, सगळं काय तुम्ही चालू करू शकता सिम्बॉलने.
गाडीतलं पेट्रोल जरी संपलं तरी पेट्रोल पंपापर्यंत गाडी जाते असे अनुभव आहेत. म्हणजे गाडी बंद पडलेली गाडी चालू होते. इतकं रेकी काम करते. मग तुम्ही कुठं असा, एकटे असा, काय असा, 10 लोक जरी तुम्हाला माराय टपलेली असली, तरी तुम्ही जर एकीचं प्रोटेक्शन घेतलं तरी तुम्हाला एकही टक्का, एकही माणूस मारू शकणार नाही. इतकी एनर्जी काम करते, प्रोटेक्शन देते. मग ते अनेक प्रकारचं तुम्हाला मिळणार. तुम्ही बाहेर कुठे शिकला नाही ह्या पद्धतीचं तुम्हाला शिकवणार आतमध्ये मी. तुम्ही म्हणणार शिकवतोय कधीच ऐकलं नाही. आधी शिकला असाल तरी म्हणा सर हे वेगळंच आहे तुमच्यात. ते तर शिकवतोयच, पण त्या पलीकडे जाऊन तुम्हाला शिकवणार. आता राहिले 20 सीट्स. चॉईस तुमची आहे. पुढे तुम्हाला शिकायचंय. तुम्हाला पुढे यायचं असेल सोबत, तर मी तुम्हाला नक्कीच मदत करेल यामध्ये. ऑनलाईन पद्धतीने सगळ्या गोष्टी आजकाल होत आहेत. प्लस तुमच्या काय अडचणी असेल तर भेटा येऊ शकता हळूहळू तुम्ही. जसं सगळं क्लास सुरू होतील तसं हळूहळू शेड्यूल झाल्यावरती. अनेक प्रोग्राम असतात आपले, अनेक गोष्टी त्या तुम्ही त्याचा लाभ घ्या. आपला YouTube चॅनल सबस्क्राईब करा त्रिविक्रम योगी क्रियाज अँड हिलिंग अकॅडमी सर्वांनी. पहिली विनंती. Instagram, Facebook जरा त्याला फॉलो करा. तुम्हाला नवीन नवीन गोष्टी आम्ही देऊ. त्या प्रयत्न करू वाढवायचा. आणखीन तुम्हाला काय काय देता येईल. त्याचप्रमाणे तुम्ही जर गुरुवारचं एक नारळ घेतला आणि लाल कपड्यात बांधला, आपली इच्छा बोलून वाहत्या पाण्यात सोडला, तर तुमची लवकर इच्छा पूर्ण होते. मारुतीला लाल गुंज अर्पण केल्या 7-11, तर तुमचं अडकलेले पैसे बाहेर निघतात. पण जवळ पैसे मिळत नाही तोवर ते वाहत राहायचं. असं आहे. चला, अनेक गोष्टी येतं. मी तर नक्कीच मदत करेल. मला ते आवड आणि तुम्हालाही नवीन नवीन गोष्टी शिकायला नक्कीच आवडेल. आणि तुमच्यामध्ये नक्कीच बदल करायला आवडेल. आता आपण बघूयात 24 अंग. परत म्हणणार सरांनी ते ठेवलं काय माग. बघा, आजच्या या कोरोना काळाच्या परिस्थितीत माणसाची हालत काय झाली होती. माणूस कुठल्या गर्तेत अडकला होता आणि त्याची उपचार मिळत नव्हते किंवा इंजेक्शन मिळत नव्हते. अनेक गोष्टी अशा होत्या की आपल्याला खूप त्रासदायक व्हायच्या आणि त्यावेळी अनेक माणसं दगावली. अनेक माणसं अनेक परिस्थितीमध्ये अटॅकने पटकन जातात किंवा अचानक पॅरालिसिस होतो. यापासून बाहेर पडण्याकरता आपण एनर्जीचा जर वापर केला तर आपल्याला ही वेळ येणार नाही. आपल्या शरीरामध्ये कुठलेच ब्लॉकेज राहणार नाही. आर्थिक ब्लॉकेज राहणार नाहीत, मानसिक राहणार नाही, भावनिक आणि शारीरिक हे आजार राहणार नाही. त्यासाठी ओरावरून आपण आता प्रत्येक चक्रावरती येणार आहोत. आपल्या शरीराचे काही पॉइंट असतात छोटे मोठे छोटे मोठे. त्यामध्ये आपले बरेच गोष्टी असतात. तर आपण रेकीद्वारे आपल्या जीवनात या अंगांचा उपचार कसं करायचा, म्हणजे जे बघा इथं दाखवलंय. रेकी उपचार करताना हातांची योग्य स्थिती. मी काल कसं सांगितलं, हाताचा वरचा भाग जरा वरती आणि हाताच्या मध्ये खोलगट खड्डा करायचा असा. त्या बाबांनी केलंय का बघा, कसा देतोय ह्या बाईला रेकी, दिसते का? तसं थोडक्यात आपल्यालाही असाच उपचार करायचे असतात. तर हे उपचार करत असताना आपण सांगितले की तीनही एवढी सोपी प्रार्थना करायची. अमुक अमुक रेकी ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहितो प्रवाहितो प्रवाहितो, कारण मला स्वतःचे उपचार करायचे आहेत. डॉक्टर मिकावसर उपस्थित राहा. आपली प्रार्थना संपली, देवाला पोचली. नंतर आपण असा हात करायचा पिरॅमिड सारखा. पिरॅमिड सारखा हात केला का नाही, पहिल्यांदा डोळ्यावरती ठेवायचा हात असा 5 मिनिट. आता करून बघा. रेकी ऊर्जा प्रवाहितो प्रवाहितो म्हणा 3 वेळा. माझ्या हातामध्ये प्रवाहितो प्रवाहितो प्रवाहितो, कारण मला 21 पॉईंटचे उपचार करायचे किंवा 24 पॉईंटचे उपचार करायचे. मग रेकी ऊर्जा प्रवाहित आली आपल्या हातून. माझ्या डोळ्यांना हील कर, डोळ्यांना हील कर. डोळ्यावरती हात ठेवा पिरॅमिड सारखा म्हणा, म्हणत ब्रह्मांडीय ऊर्जेच्या कृपेने माझा डोळा चांगला होत आहे. माझ्या डोळ्याने चांगली दृष्टी आणि सृष्टी दिसत आहे. माझ्या डोळ्यातील सगळे इलनेस म्हणजे जे काय आजार असतील ते दूर होत आहेत. चष्मा असेल तर चष्म्याचा नंबर पूर्णपणे कमी कमी होत चाललाय. मला डोळ्याने चांगलं दिसत आहे. सुंदरच गोष्टी दिसत आहेत. माझ्या नजरेत सुंदरच गोष्टी पडत आहेत आणि योग्य माझ्यासाठी आहेत त्या दिसत आहेत. आणि वाईट गोष्टी सगळ्या दूर नजरेआड होत आहेत. आणि माझी दृष्टी सुधारत चाललेली आहे, सुधारत चाललेली आहे, सुधारत चाललेली आहे. आणि डोळ्यावरती हात ठेवायचा असा. जरा टच आपलं सांगूया करा, टच काय लोकच आहे.
ठेवा असा आणि बघा तिथे एनर्जी कशी जाते डोळ्याला. आता इतक्या समोर मोबाईल समोर बसला का नाही, तर बघा डोळ्याला कशी एनर्जी जाईल. खूप एनर्जी जाते, ड्रेन होते. आपण डोळ्याने टीव्ही बघतो, मोबाईल बघतो, अमुक बघतो, तमुक बघतो, चांगलं बघतो, वाईट बघतो. कसं जाणवतंय बघा. किती एनर्जी तुम्हाला तुमची जाताना हातामधून डोळ्यामध्ये. हात ठेवा. माझं नका तोंड बघू बाबांनो. प्रत्येक अंगाला 5 मिनिट द्यायचे असतात. डोळ्यावरती 5 मिनिट हात ठेवायचे असतात रेकीच्या नियमाप्रमाणे. 5 ते 3 मिनिट. पण कमीत कमी 5 मिनिट जर ठेवायचेच असतात. तर 3 मिनिट ठेवले तर ते खूप फास्ट होतं. पण ठीक आहे. पण 5 मिनिट ठेवा. तुम्हाला खूप काय प्रॉब्लेम असतील तर पटपट रिकव्हरी होईल. सगळ्यांनी अशा हात ठेवायचे 5 मिनिट डोळ्यावरती. अशा आपल्याला ह्या ज्या पीडीएफ मध्ये तुम्हाला पीडीएफ मिळेल. या पीडीएफ मध्ये बघा कानावरती हात ठेवलाय, कानशिलावरती ठेवलेला आहे, आज्ञाचक्रावरती ठेवलाय, परत आपल्या डोक्याच्या मागे ठेवलाय, छातीच्या समोर ठेवलाय, घशावरती, थ्रोट चक्र, अनाहत चक्रावरती इथं असे प्रत्येक ठिकाणी हात ठेवलेला आहे बघा इथं दाखवलाय. तसा प्रत्येक चक्रावरती ओटीपोटी प्रत्येक चक्र सगळी यात 114 चक्र जवळ कव्हर केली जातात. आणि 23 अंगांचा तुम्हाला ते 24 अंगांचा उपचार करायचा आहे. आता जसं डोळ्याचा उपचार केला तर काय होईल, डोक्याचा उपचार केला तर काय होईल, कानशिला आज्ञाचक्राचा उपचार केला तर काय फायदा होईल, तर आपली प्युटरी आणि पिनियल ग्रंथी बॅलन्स होईल. डोळ्यांचे आजार सगळे संपून जातील, सायनसची समस्या संपेल, नाकाचे विकार संपून जातील, डोकंदुखी, मायग्रेन, दमा, अर्धांगवायू किंवा श्वसनाच्या तक्रारी, ही ताप येणे, हिरड्या दुखणे, दातांचे विकार या सगळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. म्हणजे तुम्ही एवढं जर केलं तर एवढा फायदा होतोय. चिंता दूर होते, तणाव कमी होतो मानसिक लेवलला, भावनिक लेवलला, मन स्थिर होतं, मानसिक पातळीवर मनाची द्विधावस्था दूर होते, मानसिक संतुलन सुधारतं, विचार स्पष्ट होतात, एकाग्रता वाढते आणि अंतर्मुख होता आध्यात्मिक फायदा. एकाग्रता वाढते, अंतरप्रेरणा निर्माण होते, की मी स्वतःच हे केलं पाहिजे, मला दुसऱ्याने पुश करायची गरज नाही किंवा ढकलायची, हे काम कर, ते काम कर म्हणायची गरज नाही, माझा मी करण्यास सक्षम आहे. असे प्रत्येक अंगाचे बघा तुम्हाला माहिती दिलेली यामध्ये आम्ही. आणि तुम्ही जर हे वाचलीत तर तुम्हाला कळेल, तुम्हाला यात कुठला जरी प्रॉब्लेम असेल तर तो कसा कसा दूर दूर होत जाईल. आणि पीडीएफ जेव्हा तुम्हाला मिळेल तुमच्या ग्रुपमध्ये तर ह्याची प्रिंट आउट काढून तुम्ही स्वतःला वापरायची आणि एक व्हिडिओ देईल तुम्हाला, कुठं हात ठेवायचा, किती वेळ ठेवायचा, त्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन भेटून जाईल. तर हे आपल्याला पुढं करायचंय. 21 दिवसाची ही साधना असते. सकाळी 20 मिनिट केलं, ज्याला कामाला आहे, जॉबला आहे, सकाळी 30 मिनिट करा, संध्याकाळी 30 मिनिट करा. जी मोकळा आहे त्यांनी संध्याकाळी 30 मिनिट, 1 तास करा, सव्वा तास करा. आणि ज्यांना दुपारी वेळ असतो, एकदम बसायला जमत नाही, कंटाळा येतो, तर सकाळी 20 मिनिट, सकाळी 10-12 अंग करायची 20 मिनिट, त्यानंतर संध्याकाळी 10-12 अंग करायची, दुपारी 10-12 अंग करायची. म्हणजे 24 तासाच्या सगळे बॉडी पार्टला तेवढ्या अंगांना उपचार द्यायचा आणि मोकळं व्हायचं. मग अनेक प्रकारचे त्रास असतात ना, हे दूर होतात या हिलिंगने. आणि हे हिलिंग करणं खूप गरजेचं आहे. मग आपल्या प्रत्येक चक्राला हील करत असतो, मागून, पुढून, समोरून. आणि ह्याची सगळं तुम्हाला सारांश इथं दिलेला आहे. त्याचबरोबर गुडघे, पोटऱ्या, पायाचा हे सगळे दिले ना, हे सगळं प्रॉपरली हील करायचं. आणि घोटा आणि ब्रेस्ट आणि कान, गुडघे यांना तर स्पेशली हील करायचं. सगळ्यांच्यासाठी त्या पीडीएफ मध्ये माहिती. मनगट असेल तरी त्याला हील करायचं. बघा आता हील करताना नेहमी काय, हिलिंग झाल्यानंतर हात चोळायचा, शेवटी डोळ्यावर ठेवायचा, डोळे उघडायचं, रेखी ऊर्जा, ईश्वराचा धन्यवाद, डॉक्टर मिकाऊच सरांचं धन्यवाद, किंवा कात्री समोर हात करायचा किंवा असं करायचं, डिस्कनेक्ट डिस्कनेक्ट डिस्कनेक्ट, बेंबी समोर हात नेऊन आणि डिस्कनेक्ट करून टाकायचं. अशा पद्धतीने करू शकता. रेकी देताना आपण या सगळ्या पॉइंटवर रेकी देत असतो. म्हणजे यात बघा किती पॉइंट कव्हर होतात. खूप सारे सगळे अख्ख्या बॉडीला आपण हील करतो, पुढून मागून. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कुठला म्हणजे आजार खूप कमी होतात आणि आपल्याला खूप ताकद वाढते, चक्र बॅलन्स होतात. मग ह्या ज्या ग्रंथी असतात, हे जे आपण उपचार करतोय प्रत्येक पाठवर, ह्याचा मिनिंग आहे आणि हे साधना करावीच लागते. डॉक्टर मिकाऊ सरांनी तर केली, पण त्यांनी ही दुसऱ्यांना बी दिली, की प्रत्येक चक्र बॅलन्स व्हावं, शरीराचा प्रत्येक भाग बॅलन्स व्हावा. त्यामुळे ही ती केली. आणि आपल्यामध्ये धन्यवाद म्हणायचं, कृतज्ञतेचा भाव जागृत करायचा. सगळ्यांना धन्यवाद, रेकीला धन्यवाद, सगळ्यांना हे नेहमीप्रमाणे करायची.
हात असं धरायच्यात की हाताचं तर्व, जेणेकरून बोट एकमेकाशी संलग्न राहतील. बोटामध्ये डिस्टन्स ठेवायचा नाही, ताण पडून द्यायचा नाही. अशी 5 बोटं फाकायची नाहीत आणि बघत बसायचं नाही. अशी जुळवून धरायची एकदम. शक्यतो तळव्याची कडा शरीराचा भागावर शरीराच्या टेकून राहील असं राहायचं. खालील भागांवर तळवे ठेवायचे. हा असा तळवा ठेवला तरी चालतो, म्हणजे इथं इथं तुमच्या स्वतःला. दुसऱ्याच्या अंगाला हात लावायचा नाही, व्हायरल किंवा काही दुसरा त्रास होऊ नये म्हणून. घरातल्या माणसांना हील करा, बाहेरच्यांच्या फांद्यात पडू नका. रेकी येण्यासाठी एनर्जी पायरस किंवा बॅलन्सिंगची गरज पडत नाही. दुसऱ्यास रेकी देताना पुढील बाजू पूर्ण केल्यानंतर एनर्जी स्पायरस घड्याळाच्या विरुद्ध दिशेने काढावी लागतात आणि हाताची तर्जनी आणि मधलं बोटाच्या साहाय्याने रोग्याच्या दोन्ही बाजूस खांद्यापासून पायाच्या बोटापर्यंत स्पायरल्स काढायची. स्पायरल कळतं ना, अशी 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 स्पायरल कसं वहीला आपण बुकला आपण बाइंडिंग करायचो तशी स्पायरल असतात. मग ते फायदा होतो खूप. रेकी देताना लक्षात ठेवायचं, रोगाच्या इलाजासाठी रेकी द्यावयाची झाल्यास संपूर्ण शरीराला द्यायचं तर फायदा जास्ती होतो. तातडी म्हणजे खूप इमर्जन्सी असेल, जिथं दुखतंय, जिथं त्रास झाला, ऍक्सिडेंट झाला, तिथं रेकी द्या. किंवा हृदयात दुखायला लागलं, हृदयाला द्या इमर्जन्सी मध्ये. पण जेव्हा मोकळा वेळ आहे, 21 दिवसाची साधना करायची, तर दररोज करणं आवश्यक आहे सर्व अंगांची. असा कुठं नियम नाही की 3 ते 5 मिनिटं रेकी द्यावी. परंतु खूप आपल्याला प्रॉब्लेम असेल, बाहेरच पडायचंय, तर 3 ते 5 मिनिट रेकी दिली तर खूप बरं होतं. आणि जिथं रेकीची गरज आहे तिथे एनर्जी खूप वाहते आणि जिथं नाही तिथं कमी वाहते. त्याचं एक तुम्हाला सोपं सांगतो. तर आपला हात असं त्या चित्रात दिलाय म्हणून ते डोक्यापासून खाली गेलं पाहिजे किंवा खालनी वर कुठूनही उपचार करायला सुरुवात करा. पण उपचार करा. आता आम्ही सिरियलनी दाखवलेलं असतं. आपण जे साधारणतः उपचार करतो त्या सलग एखाद्या आजारी व्यक्ती घरात त्याला सलग 3 दिवस कमीत कमी रेकी द्यायची. म्हणजे त्याला खूप आराम मिळतो किंवा 21 दिवस द्यायची असते. रेकी दिवसातल्या कुठल्याही वेळी घेता येते. रेकी 24 तासात कधीही घेता येते. दिवसाच नाही, रातची बी घेता येते. असं काही नाही की रातचं आणि दिवसा आणि ह्याला काही मर्यादा नाही. रेकी देत आणि घेत असताना 26-24 अंग पूर्ण करून घ्यायची आणि वेळ मिळेल तसं करायचं. बसून घेऊ शकता, पालतं पडून घेऊ शकता, झोपून घेऊ शकता. तुम्हाला जसं घेता येईल तशी रेकी घ्या, पण घ्या. रेकी घेताना डोळं मिटलंच पाहिजे किंवा डोळं उघडं ठेवलं पाहिजे. नियम नाही. तुम्हाला जसं सोयीस्कर आनंदी वाटतंय गाणं बिणं लावून बी घेऊ शकता तुम्ही आणि अगरबत्ती वगैरे लावू शकता. तुम्हाला छान वाटते तर सकाळी घेऊ शकता, दुपारी घेऊ शकता, संध्याकाळी घेऊ शकता. रेकी साधना करत असताना खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये जाणून बुजून बदल करायची गरज नाही किंवा डॉक्टरचा सल्ला असेल त्यानुसार खा. बाकी काय बदल करायची गरज नाही. रेकीचा संबंध कुठल्याही रोगाशी किंवा जोडायचा नाही. रेकी नेहमीच कार्य करते आणि आध्यात्मिक प्रक्रियाही करत असते. रेकी घेणे कुणाला जबरदस्ती करायची नाही. माझी रेकी घीच रीच आपली रेकी नाही, ब्रह्मांडाची आहे. उगं त्याच्या मागं लागायचं नाही. ज्याला नकोय त्याला नाही द्यायची. त्याला कुणाला काय वाटतं, कुणाच्या मनात काय आहे, कोण सांगणार आहे तुम्हाला? रेकी आपण घेतो, देतो. त्या बदल्यात तुम्हाला देवाण-घेवाण म्हणजे थँक सो मच. आता मी तुम्हाला दीक्षा दिली. तुम्ही काय करायचं? उद्या जायचं. उद्या कोणवार आहे? बुधवार. एखाद्या मंदिरात जा, कुठल्या बी मारुतीच्या किंवा गणपतीच्या एखादं फुल अर्पण करा, हार अर्पण करा, पेढा अर्पण करा दीक्षा दिल्याबद्दल आणि थँक सो मच बोला युनिव्हर्सला, डॉक्टर मिकाऊ सरांना, की हे तुमच्यामुळं विजय सरांमार्फत शिकायला मिळालं. आलं लक्षात? हे थँकफुल राहा. तुमच्या घरात देवाला नाही कुठं जायचं जमलं तर घरात तर साखर ठेवू शकते. देवा मला रेकीची दीक्षा मिळाली, त्याबद्दल तुला दूध साखर अर्पण करतोय, थँक्यू देवा. एवढं तरी बोला, धन्यवाद व्यक्त करा. खूप गरजेचं आहे हे. देवाण-घेवाण आपण मी तर काय तुमचं घेणार नाहीये. त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने हे करा. ॲप डाउनलोड करा. ॲपमध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेलच. रेकीचं बघा एक चैतन्य, एक ऊर्जा आहे ही. मग आपण कुठला डॉक्टर नसतो, आधीच सांगितलंय. आपण डॉक्टर प्रमाणे वागायचं नाही. रेकी घेत असताना औषधं चालू ठेवायचीच असतात, बंद करायची नाही. जुना एखादा आजार असेल किंवा पोलिओ असेल तर तो बरा होत नाही. कारण ती जन्मापासून युनिव्हर्सनी त्याला दिलेले गॉड गिफ्ट आहे. त्यामुळे त्याला आपण ते बरं करू शकत नाही. रेकी दिली तर चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. तर आपण पाणी शिकवलंय, सगळ्या गोष्टी शिकवल्या तुम्हाला, चार्ज करायला, ब्युटी पार्लर, चेहरा कशाचं तुम्हाला सांगितलं, रिझल्ट द्यायचे ब्युटी आपल्या ह्याच्यामध्ये आणि हे अफर्मेशन द्यायचे असतात. मी जसं सांगतो ना असं करा, तसं करा. तर तुम्हाला आरोग्य चांगलं करायचं असेल तर म्हणायचं की स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने मी प्रत्येक दिवशी अधिकाधिक स्वस्थ होत आहे. स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने माझी प्रतिकारशक्ती वाढते आहे.
मी आरोग्यदायी आहे, माझी जीवनशैली सुधरत आहे, मी व्यायाम करतो आहे, मी शरीरावर प्रेम करतो, माझ्या पेशी व ऊर्जा सुदृढतेने भरलेली आहे, अशी अफर्मेशन द्यायची. आरोग्यासंबंधी असतील, आणखीन तुम्हाला सांगतो खूप सारे दिलेत तुम्हाला यामध्ये. प्रेमाच्या संबंधी असतील, स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने दररोज माझे नातेसंबंध, मग तुमची पती-पत्नी असाल, मित्र सहकारी असेल, सगळ्यांशी सुदृढ होत चाललेले आहेत. माझ्या बॉसशी माझं रिलेशन चांगलं होत चाललेलं आहे. माझ्या सीनियर लोकांशी, माझ्या कंपनीतील लोकांशी, माझ्या एम्प्लॉईशी माझं रिलेशनशिप चांगलं होत चाललंय. असे तुम्ही चांगले अफर्मेशन नाती जोडला आहेत. आमची सून चांगली वागते, आमचं पोरगं चांगलं वागतंय, असं म्हणायचं. प्रेमाच्या संबंधी अफर्मेशन. अभ्यासासाठी लहान मुलांना म्हणायचं, स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने मी जी काय शिकतो आहे ते मला सहज आणि स्पष्टपणे लक्षात राहत आहे. स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने मी प्रत्येक वर्षीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवतोय, माझा नंबर येतोय, मानसिक शक्ती वाढते. व्यक्तिमत्व विकासासाठी स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने माझा प्रत्येक दिवशी आत्मविश्वास वाढत चाललेला आहे. असं तुम्ही चांगले चांगले अफर्मेशन देऊ शकता. तुम्हाला इथं दिलेले आहे. दररोजच्या जीवनामध्ये सकारात्मक आपलं लक्ष्य प्राप्त करायचं. स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने जन्म अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी झाला आहे. देवाच्या कृपेने आनंद, यश प्राप्त करत आहे, असं चांगलं म्हणू शकता. लक्ष्य प्राप्त करण्याकरता पैशासाठी या सगळ्या प्रकारची पैसा आणि धनासाठी, व्यापारासाठी अफर्मेशन द्या. स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने दररोज मी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होत आहे. स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने माझ्या व्यवसायाची भरभराट होत आहे. स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने समृद्ध आणि प्राचुर्यता सहजपणे माझ्या जीवनात प्रवेश करत आहे. स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने माझ्या जीवनात इच्छित प्रत्येक गोष्ट सहज आणि आनंदाने मिळत आहे मला. अशी अशी जी अफर्मेशन आहे ती तुम्हाला PDF मध्ये देणार आहोत आणि तुम्ही ते करायची आहेत. बाकीची बी दिलेली आहेत. तर स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने प्रत्येक दिवस मी जीवनाकडे अधिक उत्साहाने पाहतो. असे चांगलं, चांगलं, चांगलं तुम्हाला जी देता येईल ती मी तुम्हाला देणार आहे या माध्यमातून आणि ही PDF ही तुम्हाला ग्रुपमध्ये मिळून जाईल. ठीक आहे. याचं रेकॉर्डिंग ही तुम्हाला देणार आहोत आम्ही. YouTubeचं ग्रुपमध्ये येऊन जाईल आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लवकरच मिळून जातील. आता तुमचा आणि माझा प्रवास पुढचा तुम्हीच ठरवणार आहात. तुम्हाला हवंय, ईश्वराला ज्याची इच्छा आहे ती लोकं नक्की म्हणजे तुमच्या बी इच्छेने नाही. तुमच्याकडे किती जरी पैसे असले तरी ती इच्छा व्यक्त किंवा इच्छा देवाने करावी लागते, की हा इथं जाऊन शिक. म्हणजे माझ्याकडे येणारी लोकं अशी निवडक असतात. त्याची इच्छा लागते त्रिविक्रमाची, तेव्हा तुम्ही माझ्याकडे येणार. माझी इच्छा असू नाहीतर नसो. पण माझ्या त्रिविक्रमाची, माझ्या देवाची जी इच्छा आहे, अशीच लोकं माझ्याकडे शिकायला यावं. मीच निमित्त त्रिविक्रमाला प्रार्थना करतो, आदिमातेला प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे तुम्ही लिंबू घेऊन बसलाय, मला लिंबू दाखवताय. सर ह्या लिंबाचं का करू आता शेवट? एवढं गोड-गोड तुम्हाला सांगितलंय, थोडं त्याचा रस प्या. तर लिंबाचं असं आहे, ज्यावेळी आपण वॉटर चार्ज करतो, त्यावेळी लिंबू घ्यायचं आणि ते लिंबू थडायला लावायचं. म्हणायचं, या लिंबामध्ये आमच्या घरातील, माझ्यातील सगळी नकारात्मक ऊर्जा जमा होऊ दे आणि घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा कलेक्ट होऊ दे आणि त्या पाण्यात टाकायचं आणि पाणी चार्ज करायचं ते आणि सगळी घरातली नकारात्मक ऊर्जा यामध्ये खेचली जाऊ दे आणि ते पाणी 2 दिवस ठेवायचं. फार खराब झालं की ते पाणी आणि लिंबू टाकून द्यायचं, परत बदलायचं. त्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. ते लास्टसाठी ठेवलेलं तुम्ही दाखवलं. आणखी मला ते सांगायला सापडलं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला प्रवास जो होता, त्या प्रवासात आपण बऱ्याच काय गोष्टी शिकलो. ज्या काही राहिल्या असतील त्या गोष्टी मी डीपमध्ये तुम्हाला YouTubeचे व्हिडिओ देईल. ते व्हिडिओ बघा आणि आणखीन आपला प्रवास रेकी सोबतचा चालू ठेवा. हीच तुम्हाला मी सांगेन. आता इथून पुढे आपण थोडं प्रश्नावली घेऊयात.